डिस्कस द टॉपिक केमिकल बॉन्डिंग. आता सगळ्यात अगोदर काय करायचं की ज्यावेळी आपण रॅपिड रिव्हिजन म्हणतो त्यावेळी दोन गोष्टी चालू आहे काही माहीत. ज्यावेळी रॅपिड रिव्हिजन म्हणतो आपण त्यावेळी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. रॅपिड या शब्दाचा अर्थ काय की ही गोष्ट फास्ट झाली पाहिजे, बरोबर. आणि फास्ट होताना प्रत्येक पॉईंट कव्हर पण झाला पाहिजे, कारण आपल्याला क्वेश्चन येताना हा टॉपिकवर येत नसतो, कन्सेप्टवर येत असतो. मग आपण टोटल सगळ्यात अगोदर काय काउंट करावं लागेल की त्या टॉपिकमध्ये किती कन्सेप्ट आहेत, टोटल किती कन्सेप्ट आहेत, थोडक्यात किती पॉईंटमध्ये तो टॉपिक डिवाइड झाला आहे. सो विच वन इज द फर्स्ट पॉईंट इन दिस टॉपिक? कोसेल अँड लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग. लेविसने आणि कोसेलने केमिकल बॉन्डिंगबद्दल काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल केमिकल बॉन्ड्स कशा पद्धतीने तयार होतात आणि इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन हे मॉलिक्युल्सच्या अवतीभोवती असेल किंवा इन द बॉन्डिंग असेल, कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची इन्व्हॉल्वमेंट आहे हे सांगितलेले लेविसने. मग त्यासाठी आपण लेविस स्ट्रक्चर्स वगैरे बघतो, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. मग सगळ्यात पहिला पॉईंट कुठला आहे? आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड नंतर दुसरा पॉईंट कुठला आहे? आयोनिक बॉन्डबद्दलची माहिती ही काय काय आहे त्याच्यामध्ये. आयोनिक सॉलिड्स आणि लॅटिस एन्थाल्पी यांचं काय कोरिलेशन आहे ते दिलेलं आहे थोडक्यात. त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये? कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे पहिला पॉईंट कुठला आहे आपला? आयोनिक बॉन्ड. दुसरा पॉईंट कुठला आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये पण परत कोणते कोणते मॉलिक्युल्स कशा पद्धतीने कोव्हॅलेंट बॉन्ड्स त्यांच्यात तयार झालेले आहेत ते दिलेले आहे. त्यानंतर लेविस स्ट्रक्चर्स आहेत, स्टेप वाईज लेविस स्ट्रक्चर्स कसे तयार करायची ती माहिती दिलेली आहे. वेगवेगळे एक्झाम्पल लेविस स्ट्रक्चरचे दिलेले आहेत तिथं. आणि नंतर येणारा पॉईंट आहे फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज कसा काढायचा त्याचा एक सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे दिलेला. तो फॉर्म्युला म्हणजेच फॉर्मल चार्ज इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स बाय 2 असा त्याचा फॉर्म्युला आहे. याच्यावरती क्वेश्चन येतो. सो या टॉपिकमधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत, नीट असेल, जेई असेल किंवा CET असेल, ज्याच्यावरती क्वेश्चन्स आलेत तो पॉईंट म्हणजे कुठला आहे? फॉर्मल चार्ज. म्हणून याच्यावर फिक्स क्वेश्चन येणार आहे तर हा पॉईंट आपला परफेक्ट केला पाहिजे आपण. त्याच्यानंतर काय आहे? ऑक्टेट रूल दिला आहे. ऑक्टेट रूलचे लिमिटेशन्स दिलेले आहेत. ऑक्टेट रूलमध्ये परत काय की ऑक्टेट रूल फॉलो करणारे कोणते? एक्सपॅन्डेड ऑक्टेटमध्ये कोणते येतात? लिमिटेड ऑक्टेटमध्ये कोणते येतात? एक्सपॅन्डेड म्हणजे 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन कोणामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते, आणि लिमिटेड म्हणजे 8पेक्षा कमी कोणामध्ये आहेत ते. या पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतरचा पॉईंट कुठला येणार आहे? ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस वगैरे ते सगळं त्याच्यातच येतं. पुढचा जो पॉईंट आहे या टॉपिकचा तो कुठला आहे? व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, ज्याला आपण वसेपर थिअरी म्हणतो. ठीक आहे. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन पेअर थिअरीमध्ये काय काय येतं किंवा जे रिपल्शन फोर्सेस आहेत ते कशा पद्धतीने ऑपरेट होतात ते दिलेलं आहे. याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेलं आहे. लोन पेअर ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर. मग हे रिपल्शन इलेक्ट्रॉन पेअर्स त्याच्यावरती क्वेश्चन आहे. आणि बाकी या थिअरीमध्ये दुसरं काही नाही. 2 टेबल आहेत. कोणते 2 टेबल आहेत? पहिला टेबल कशाशी रिलेटेड आहे? जॉमेट्री ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग नो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. लोन पेअर नसणारे मॉलिक्युल्स ते दिलेले आहेत. मग त्यांची जॉमेट्रीचे प्रकार दिलेत. कोणत्या कोणत्या जॉमेट्रीज आहेत बघा? लिनियर आहे, ट्रायगोनल आहे, टेट्राहेड्रल आहे, त्यानंतर ट्रायगोनल बायपिरॅमिडल आहे, ऑक्टाहेड्रल आहे, आणि या बाजूला त्याचे एक्झाम्पल दिलेत या टेबलमध्ये. सो हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. रिव्हिजन करताना जॉमेट्री आणि तो टेबल त्याचे जे एक्झाम्पल आहेत ते महत्त्वाचे आहेत या थिअरीमध्ये. एखाद्या एक्झाम्पल बेस्डवर क्वेश्चन ते विचारायला लागलेत. फॉर एक्झाम्पल अमुक अमुक एक मॉलिक्युल आहे CH4, त्याची जॉमेट्री काय आहे असा MCQ येतो. नीटला जेईला थोडे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स येत आहेत, पण CETला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला एक्झाम्पल देतील BF3 अँड द जॉमेट्री ऑफ BF3 इज सो अँड सो, असे क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे टेबल पाठ करायचा आहे. कुठल्या मॉलिक्युलची जॉमेट्री काय आहे किंवा कोणत्या जॉमेट्रीमध्ये कोणते मॉलिक्युल्स येतात हे पाठांतरण तुम्हाला करावंच लागतं. नंबर ऑफ टाइम्स लिहून ते होऊ शकतं. त्यानंतर दुसरा जो टेबल आहे तो काय? जॉमेट्री ऑफ सम मॉलिक्युल्स हॅव्हिंग 1 or more लोन पेअर्स. काही मॉलिक्युल्स असे की त्यांच्यात लोन पेअर आहे. मग लोन पेअरमुळे जॉमेट्रीमध्ये काही बदल होतो का? तर ते दिलेले आहे त्यांनी. जसं की आता इथं जर समजा 2 बॉन्ड आहेत तर ते लिनियर असायला पाहिजे होतं, पण वॉटरमध्ये किंवा SO2 मध्ये तसं लिनियर नाही आहे. जॉमेट्री चेंज झाली बघा, शेप म्हणतो आपण त्यावेळेस. लोन पेअरमुळे ते बदल झाला त्याच्यात. स्ट्रेट जसं CO2चं स्ट्रेट आहे, लिनियर आहे, तसं SO2 मध्ये नाही आहे, बेंट आहे.
वॉटरमध्ये सुद्धा दोनच बॉन्ड आहेत, सेंट्रल ऑक्सिजन इकडे, इकडे हायड्रोजन. ते स्ट्रेट पाहिजे होतं, पण कसं आहे तो बेंट आहे, जॉमेट्रीमध्ये बेंट आहे शेप त्याचा. का? कारण लोन पेअरमुळे तो फरक पडतो. मग लोन पेअरमुळे काय फरक पडतो ते दिलेलं आहे तुम्हाला इथं. सीसॉ आहे, टी शेप आहे, स्क्वेअर पिरामिड आहे, स्क्वेअर प्लॅनर आहे आणि त्याचे एक्झाम्पल समोर दिलेले आहेत. सो हा पण टेबल तेवढाच महत्त्वाचा आहे की लोन पेअरमुळं शेपमध्ये काय बदल होतो ते एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. आता NCERT आणि स्टेटमध्ये काय फरक आहे ते पण सांगतो की NCERTमध्ये काही एक्झाम्पल वेगळे आहेत इकडच्या बाजूला, बाकी जॉमेट्री शेप तर तेच असणार आहे. नंबर ऑफ लोन पेअर्स इकडे दिलेत तुम्हाला, किती लोन पेअर्स असल्यानंतर शेप काय तयार होते त्याबद्दलची माहिती आहे. सो हा टेबल महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण जातोय की काय काय त्यांनी फॉर एक्झाम्पल म्हणून वरचे जे एक्झाम्पल आहेत त्याची जॉमेट्री इन डिटेल एक्सप्लेन केली. कोणाकोणाची दिले? अमोनिया दिलंय, वॉटर दिलंय. त्यानंतर ॲडव्हान्स थिअरीज ऑफ बॉन्डिंगकडे जातो आपण. ॲडव्हान्स थिअरीज ऑफ बॉन्डिंगमध्ये काय काय आहे पहा. VBT व्हॅलन्स बॉन्ड थिअरी कशी तयार झाली. व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे पॉस्च्युलेट्स दिलेले आहेत की ऑर्बिटल ओव्हरलॅपच्या बेसिसवरती 7-8 पॉईंट दिलेत त्यांनी. एक ऑर्बिटल दुसऱ्या ऑर्बिटलला ओव्हरलॅप करत असेल तर त्यानुसार काय तयार होतं, त्यांचे बॉन्डिंग तयार होते, मॉलिक्यूलचे शेप जॉमेट्रीज तयार होतात. मग ऑर्बिटल ओव्हरलॅपमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत तर ऑर्बिटल्स अगोदर आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये काल शिकलोय. कोणते कोणते आहेत? S ऑर्बिटल, P ऑर्बिटल, D ऑर्बिटल या पद्धतीचे आहेत. मग ओव्हरलॅप पण तसेच येणार. ओव्हरलॅप कसे येतील? S ओव्हरलॅप, एकाचा S ऑर्बिटल दुसऱ्याचा S ऑर्बिटल, किंवा SP ओव्हरलॅप किंवा PP ओव्हरलॅप या पद्धतीने. ओव्हरलॅपनुसार मग बॉन्डचे प्रकार तयार होतात. जे पण बॉन्ड आहेत ते 2 प्रकारामध्ये डिवाइड होतात. मग 2 प्रकारामध्ये कोणते? तर एक आहे सिग्मा बॉन्ड आणि दुसरा काय आहे? पाय बॉन्ड. इज दॅट क्लिअर? सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. मग सिग्मा बॉन्डमध्ये ओव्हरलॅप कुठला तर हा असू शकतो SS ओव्हरलॅप. त्याच्यानंतर SP ओव्हरलॅप होऊ शकतो. PP ओव्हरलॅपचे 2 प्रकार येतात. PP मध्ये सिग्मा पण आहे, पाय पण आहे. SP ओव्हरलॅप. आणि पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्डमध्ये फरक काय तर ॲक्सिस टू ॲक्सिस जर ओव्हरलॅप असेल तर ते सिग्मा बॉन्ड असते आणि साईड वाईज ओव्हरलॅप होत असतील तर ते वीक बॉन्ड असतात, पाय बॉन्ड असतात. आणि पाय बॉन्ड हे फक्त PP ओव्हरलॅपमुळे तयार होतात. सो 3 प्रकारचे ओव्हरलॅप दिलेले आहेत. त्यानंतर काय आहे की हायब्रिडायझेशन पॉईंट इंट्रोड्यूस केला. VBT मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे? हायब्रिडायझेशन. सो हायब्रिडायझेशनवरती फोकस आपल्याला करणं गरजेचं आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे मिक्सिंग रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हायब्रिडायझेशनचे टाईप पण दिलेत. कोणते? 3 टाईप दिले तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये. कोणते 3 आहेत? sp3, sp2 आणि sp. प्रत्येकाचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले दिसतील इथं. पहिलं जे हायब्रिडायझेशनचा टाईप आहे पहा, sp3 आहे, दुसरा sp2 आहे, तिसरा sp आहे. sp3 मध्ये एक्झाम्पल कुठले कुठले दिलेत ते पहा. मेथेनचं एक्झाम्पल sp3 मध्ये येतं. त्यानंतर दुसरा जो आहे तो sp2 हायब्रिडायझेशन. sp2 मध्ये काय येणार? डबल बॉन्डेड असेल तर अल्किन आहे. C2H4 म्हणजे कोण आहे? इथिन. ते एक एक्झाम्पल आहे. आणि इनऑर्गॅनिकमध्ये जर बघितलं तर BF3 मध्ये पण बोरॉनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. सो प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल दिलेत त्यांनी. मिथेन, वॉटर, अमोनिया ह्या तिन्हीमध्ये हायब्रिडायझेशन sp3 आहे. तसं इथिन आणि BF3 या दोन्हीमध्ये हायब्रिडायझेशन काय? sp2 आहे. आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे sp हायब्रिडायझेशन. मग sp हायब्रिडायझेशनमध्ये कोण येतं तर इथं दाखवलं फॉर्मेशन ऑफ ॲसिटिलीन म्हणजे C2H2 इथाईन मॉलिक्यूल. ट्रिपल बॉन्ड असेल तर sp हायब्रिडायझेशन असतं. त्याचे एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जातोय की VBTचे पण काही लिमिटेशन्स आहेत. हायब्रिडायझेशन आलं, ओव्हरलॅपिंग आलं, पण VBTचे पण काही लिमिटेशन्स आहेत. काही गोष्टी VBTमध्ये सांगितल्या गेलेल्या नाहीत. मग ते लिमिटेशन्स काय ते दिलेत. 1, 2 काय प्रॉब्लेम आले ते पण दिलेलं आहे. मॅग्नेटिक बिहेवियर सांगितलं का तर नाही सांगितलं. मग त्याच्यानुसार मग शेवटची लेटेस्ट थिअरी आली. कोणती? बॉन्डिंगमधली मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, ज्याला आपण MOT म्हणतो शॉर्टमध्ये. मग मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये काय बोललेलं आहे त्यांनी की मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार कसे होतात तर 2 प्रकारे तयार होतात. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स भाग घेतात तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात. त्याचे 2 प्रकार आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचे. एक आहे बॉन्डिंग आणि दुसरा आहे अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग जे असते ते कमी एनर्जीला असते आणि अँटी बॉन्डिंग जे असते ते कुठं असते? हाय एनर्जीला असते. सो बॉन्डिंग खाली असणार, अँटी बॉन्डिंग वरती असणार. हे MOT मध्ये दिलेलं. त्याच्यानुसार मग स्ट्रक्चर दाखवलेले आहेत वेगवेगळ्या मॉलिक्यूलचे. त्यासाठी तुम्हाला MOT मध्ये मी पाठीमागं पण हे सांगितलं होतं की ह्या एनर्जी लेवल ऑर्डर आहे. जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ॲटम्सचं लिहितो तसं मॉलिक्यूलचं लिहिण्यासाठी 2 त्यांनी दिले तिथं. एक 14 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असणारे मॉलिक्यूल आणि एक आहे 14 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असणारे मॉलिक्यूल्स.
यामध्ये एमओटीचं डिस्क्रिप्शन दिलं. त्याच्यानुसार मग काही एक्झाम्पलचं त्यांनी काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले. फॉर एक्झाम्पल H2 आहे, दुसरा कुठला आहे लिथियम आहे, त्यानंतर कुठला आहे ऑक्सिजन आहे, अजून कुठला आहे, तर 4-5 एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. फ्लोरीन आहे, नायट्रोजन आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे एक्झाम्पल दिलेत. त्यानंतर काय दिलेलं आहे तर बॉन्ड पॅरामीटर्समध्ये अजून काय काय दिलेलं आहे, बॉन्ड पॅरामीटर्समध्ये बॉन्ड अँगल आहे, बॉन्ड एन्थाल्पी आहे, त्यानंतर आहे बॉन्ड पोलॅरिटी आहे, बॉन्ड ऑर्डर आहे, बॉन्ड लेंथ आहे, पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड सांगितलं मी तुम्हाला अगोदरच. ह्या गोष्टी टॉपिकच्या शेवटी दिल्यात बॉन्ड पॅरामीटर्सच्या. रेझोनन्स आहे, बॉन्डिंगचे रिलेटेडच. सो ओव्हरऑल जर बघितलं तर आता आपण तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारला होता की तुम्हाला या टॉपिकचे कन्सेप्ट काय काय माहिती आहेत. आता मगाशी तुम्हाला सांगता येत होतं किंवा नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आता आपण एक 5 मिनिटाची रिव्हिजन घेतली. ह्या रिकॅपमध्ये काय काय लक्षात राहिलं तुमच्या सांगा. मग कुठले कुठले पॉईंट आहेत, अगोदर पॉईंट तरी येऊ द्या माइंडमध्ये. कोणते कोणते पॉईंट आहेत सांगायचे पटकन, प्रत्येकाने सांगा एक एक. हां, आयोनिक बॉन्ड, बरं, अजून कोव्हॅलेंट बॉन्ड, बरं, अजून सांगा, बोला, तेवढंच ऐकू आलंय मला. आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड, पुढं काही नाही का. फॉर्मल चार्ज, बरोबर. अजून काय आहे पॉईंट, हायब्रिडायझेशन आहे या टॉपिकमध्ये. अजून काय आहे, अजून काय आहे, व्हीबीटी आहे या टॉपिकमध्ये, बरोबर. अजून काय आहे, एमओटी आहे या टॉपिकमध्ये. अजून काय आहे, हां वसेपर थिअरी आहे, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी आहे. अजून काय आहे, बॉन्ड पॅरामीटर्स आहेत. बॉन्ड पॅरामीटर्समध्ये काय काय दिलेलं आहे, बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड एन्थाल्पी, अजून बॉन्ड पोलॅरिटी, बघ नाही, हे सगळे पॅरामीटर्स दिलेले आहेत. अजून काय आहे, रेझोनन्स आहे, येस ऑर नो. बरं, आता ह्याच्यातून क्वेश्चन्स कशावर आलेत ते पण सांगतो. क्वेश्चन्स टोटली फोकस्ड ऑन, पहिला आहे पार्ट फर्स्टमध्ये फॉर्मल चार्जवर क्वेश्चन्स आहेत. फॉर्मल चार्ज तुम्हाला काढता आला पाहिजे. दुसरा पार्ट आहे त्यांचा क्वेश्चन्स विचारण्याचा, तो म्हणजे वसेपर थिअरीच्या टेबल्सवर क्वेश्चन आहेत. पहिला आणि दुसरा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणारे नसणारे दोन्हीचे एक्झाम्पल जॉमेट्री पाठ करावे लागतील. तिसरं क्वेश्चन पॅटर्न आहे ह्यांचा आतापर्यंत जे क्वेश्चन्स विचारले ते म्हणजेच व्हीबीटीवरती. मग व्हीबीटीमध्ये हायब्रिडायझेशन इन्क्लूड आहे. व्हीबीटीमध्ये टाईप्स ऑफ ओव्हरलॅप पण दिले आहेत, सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड पण दिला आहे, आणि हायब्रिडायझेशनचे 3 टाईप दिलेत, SP2 SP3 SP, 3 प्रकार. त्याचे एक्झाम्पल कोणते दिलेत ते, आणि त्या एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने हायब्रिडायझेशन होतं इलेक्ट्रॉनच्या बाबतीत ते डिटेल एक्झाम्पल तुम्हाला बघावं लागतात. त्यानंतर क्वेश्चन कुठे येतो तर व्हीबीटीचे लिमिटेशन झाल्यानंतर तिसरी जी मोस्ट ॲडव्हान्स थिअरी आली ती एमओटी. एमओटीमध्ये कशा पद्धतीने मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात, त्याचे 2 प्रकार, बॉन्डिंग, अँटी बॉन्डिंग, हे सगळं आहे. आणि त्याच्यामध्ये कशावर क्वेश्चन विचारतात तर बॉन्ड ऑर्डर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं, किती बॉन्ड आहेत कोणत्या मॉलिक्युलमध्ये. त्यानंतर मॅग्नेटिक बिहेवियर त्याच्यानुसारच आहे, ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक आहे. एखाद्या आयनचं पण ते काय करतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारतात आपल्याला, O2 2- सांगा म्हणतात. मग त्यानुसार आपल्याला सांगता आलं पाहिजे. सो एमओटी पण तेवढीच इम्पॉर्टंट. आणि एमओटी झाल्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे तो कुठला आहे, बॉन्ड पॅरामीटर्स. बॉन्ड पॅरामीटर हे सोपं आहे, पण बॉन्ड पॅरामीटरवर फार काही क्वेश्चन्स नाही आहेत. मेन क्वेश्चन्स आहेत बघा, पार्ट फर्स्टमध्ये फॉर्मल चार्ज, पार्ट सेकंडमध्ये वसेपर थिअरी, पार्ट थर्डमध्ये व्हीबीटी, आणि पार्ट 4मध्ये एमओटी. सो 4 पॉईंट असे आहेत की ज्याच्यावरती क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आणि 11वीच्या 10 चॅप्टरपैकी हा चॅप्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे. इज दॅट क्लिअर? मग लक्षात येईल तुमच्या की कुठं फोकस करायचं आपल्याला. आता सुरुवातीपासून बघूया आपण. पहिला आहे काय, कुठला, आयोनिक बॉन्ड. मग आयोनिक बॉन्डमध्ये एक्झाम्पल बघा कुठले कुठले दिले ते. एक तर माहीत पाहिजे की आयोनिक बॉन्ड म्हणजे काय. आता डिटेलमध्ये मी काय पुस्तक वाचून दाखवू शकत नाही, कारण जे टॉपिक आपण 4 आठवडे 1-1 महिना शिकवतो ते 1 तासात सांगायचं म्हणल्यावर आमची बी कसरत आहे. सो तुमची साथ पाहिजे आम्हाला त्यासाठी. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय असते, लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. एकाला काय होतंय, लॉस होतं आहे, आणि दुसऱ्याला काय होतं, इलेक्ट्रॉनचा गेन होतं आहे. फॉर एक्झाम्पल आता NaCl दिले त्यांनी. NaCl मध्ये तुम्ही चेक करू शकता,
Na इलेक्ट्रॉन किती होते 11, त्याच्यात त्याचे किती राहिले 10, म्हणजे Na ला काय झाला लॉस. लॉस म्हणलं तर Na काय होणार Na प्लस. Na ने दिलेला इलेक्ट्रॉन कुणी घेतला ते पण महत्वाचं. कोणी घेतलाय Cl ने. Cl चे किती झाले 2 8 7 होतं, किती झाले 2 8 8, म्हणजे काय एक इलेक्ट्रॉन वाढला. सो गेन ऑफ इलेक्ट्रॉन आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जनरली देणारे कोण आहेत मग मेटल्स आणि घेणारे कोण आहेत नॉन मेटल्स. कारण क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे सगळे कोण आहेत पी ब्लॉक एलिमेंट आहेत जे की नॉन मेटल्स आहेत. सो मेटल्स देतात आणि नॉन मेटल्स घेतात. आयोनिक बॉन्डचा बेस काय झाला मग. व्हॉट इज द फाउंडेशन फॉर आयोनिक बॉन्ड. इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. अशी डेफिनेशन असते आयोनिक बॉन्डची, हो की नाही, किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनचं अट्रॅक्शन म्हणजे आयोनिक बॉन्ड असते. पण ॲक्च्युली फाउंडेशन काय तर लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन हे त्याचं फाउंडेशन आहे. आता बघा तुम्ही दुसरं एक्झाम्पल दिलं कॅल्शियम क्लोराईड्स. मग कॅल्शियम देताना किती द्यायला आहे बघा. कॅल्शियम सेकंड ग्रुप एलिमेंट आहे. मग सेकंड ग्रुप एलिमेंटचं बिहेवियर काय NS2 आहे ना. NS2 म्हणलं तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहे, ते 2 इलेक्ट्रॉन देते. कॅल्शियमने 2 दिले तर घेणार एक कोण पाहिजेत समोर. एक तर एकानेच दोन्ही घ्यावेत किंवा दोघं जण एक एक तरी घेणारे पाहिजेत. मग क्लोरीन एकच घेऊ शकतंय, मग एक क्लोरीन घेऊ शकतंय तर 2 क्लोरीन वापरा. 2 क्लोरीन 2 इलेक्ट्रॉन घेतील, म्हणून कॅल्शियमची व्हॅलन्सी +2 असते, त्याच्यामुळे 2 क्लोराईड आयन त्याच्यापाशी येतात. सो ओव्हरऑल CaCl2 कसा तयार झाला तर by the loss of 2 electrons to calcium and gain of 2 electrons to the 2 chloride ions. त्यामुळे CaCl2 तयार झाला. सेकंड ग्रुपचे सगळे सॉल्ट असेच असतील. आता इथं CaCl2 आहे, परीक्षेत कदाचित MgCl2 देतील का, कारण सेकंड ग्रुप कुठला आपला अल्कलाइन अर्थ मेटल्स मग कासर 12, बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्सियम बेरियम रेडियम, याच्यापैकी कुठलाही विचारत. आता ते खालचे तर विचारणार नाहीत हेवी मेटल्स, खाली तर रेडियम तर हे रेडिओ आहे, त्यामुळं खालच्या एलिमेंटकडे ते जातच नाहीत. वरच्या 3 वरती तुम्हाला फोकस करायचं. कोणते बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम, यापैकी सॉल्ट तयार होऊ शकतो ना. yes or no, कळले का. म्हणून मग तिथं आत्तापर्यंत त्यांनी क्वेश्चन विचारला नाही, पण उद्या जर विचारलं तर आपल्याला ते तयार पाहिजे. त्यानंतर आयोनिक बॉन्डबद्दल अजून कोणती माहिती महत्त्वाची दिली आहे बुकमध्ये तर ते आहे आयोनिक सॉलिड्स अँड लॅटिस एन्थाल्पी. लॅटिस एन्थाल्पी आणि आयोनिक बॉन्डिंग यांचं काय कोरिलेशन आहे ते दिलेलं आहे पहा. Formation of ions depends on the ease with which an atom can lose or gain electron. कधी लक्षात ठेवायचं आयन तयार होताना एखादा ॲटम, एखादा मेटल ॲटम असेल नॉन मेटल ॲटम असेल, तो इलेक्ट्रॉन किती सहज देतो त्याच्यानुसार काय आयन तयार होईल. एखादा जर समजा मेटल आहे, मेटलची जनरल टेंडन्सी आहे टू लूज द इलेक्ट्रॉन, पण ती लवकर देत नसेल तर आयोनिक बॉन्ड लवकर होईल का मग नाही. आणि एखादा मेटल आहे सहज देतो तर आयोनिक बॉन्ड काय होईल लवकर तयार होईल. कारण एखादा स्पेसिस जितक्या लवकर इलेक्ट्रॉन लूज करेल तेवढ्या लवकरच आयोनिक बॉन्ड तयार होईल. सो डिपेंड आहे की किती इझिली एखादा मेटल इलेक्ट्रॉन देतो किंवा एखादा घेतो. आता इथं यमनं काय केलंय दिलाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, उजवीकडे इलेक्ट्रॉन लिहिला म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि एक्सने काय केला इलेक्ट्रॉन घेतलाय. सो तयार होणारा आयोनिक सॉलिड काय असेल मग M+X-. कसा, कारण यमने काय केलं होता इलेक्ट्रॉन दिला होता, एक्सने काय केला होता घेतला होता. आता हे देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने प्रोसेस फास्ट करायला लागते, तेव्हा आयोनिक बॉन्ड काय होईल लवकर तयार होईल. हा झाला फाउंडेशन. आता जातोय आपण हे पहा CSF इज द मोस्ट आयोनिक कंपाऊंड. सगळ्यात जास्त आयोनिक कॅरेक्टर आयोनिक बॉन्डचं कोणामध्ये तर CgM फ्लोराईडमध्ये आहे. काय तर कारण असेल म्हणूनच दिलंय त्यांनी. मग असा क्वेश्चन जो आहे, असा जो पॉइंटर आहे तो सोडायचा नाही पुस्तकातला. एक ना एक तुम्हाला मी म्हणतो ना चप्पा चप्पा ढूंढना पडेगा, पॉइंट न पॉइंट पुस्तकातला बघावं लागेल. आता ह्या एक्झाम्पलवर क्वेश्चन आलेला आहे. मग का मोस्ट आयोनिक आहे, बिकॉज CS म्हणजे कोण CgM. CgM कुठल्या ग्रुपमध्ये सांगा, ग्रुप हा लिंब्याचा नालायक कार्टा रुबाबात सायकलवर फिरतो, तर CgM तिथं आहे पहिल्या ग्रुपमध्ये, हो की नाही. गोइंग टू लूज 1 इलेक्ट्रॉन फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. सो CgM फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे म्हणजे अल्कली मेटल आहे. बिकॉज CgM इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वाईल F इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कुणीकडे आहेत पिरियडिक टेबलमध्ये एक्स्ट्रीम लेफ्टला कोण आहे S ब्लॉक. S ब्लॉकमध्ये पहिला ग्रुप कोण आहे S ब्लॉक. पहिला ग्रुप जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल सेकंड ग्रुपपेक्षा. उजवीकडे कोण आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इनर्ट गॅसेस सोडा 18वा ग्रुप गेला, राहिला कोण 17व्या ग्रुपमध्ये काय सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. त्याच्यात पण सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे
फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटाईन पैकी फ्लोरीन. आणि इकडं जर बघितलं तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर डाऊन द ग्रुप इन्क्रीजेस, मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर डाऊन द ग्रुप डिक्रीजेस. म्हणून इकडं हॅलोजनमध्ये फ्लोरीन पाहिजे टॉपला, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि अल्कली मेटल्समध्ये मात्र काय, खाली जाताना कॅरेक्टर वाढतं. म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्टला तर सगळेच अल्कली मेटल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत, पण त्याच्यातले जे आहेत सगळ्यात जास्त कोण आहे सांगा, सीजियम. कारण खालचा फ्रॅन्सियम तर आपण धरणार नाही. सो सीजियम हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल इज सीजियम. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल इज फ्लोरीन. आणि हे दोघं जण येणार असतील. मोस्ट काय म्हणायला मी, कारण जी मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असते त्याला म्हणायची गरज नाही इलेक्ट्रॉन दे, मागायच्या अगोदर तर दिला, त्यालाच म्हणायचं मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. मग सीजियम म्हणण्याच्या अगोदर देतोय, एकदम फास्ट देतोय. आणि फ्लोरीन काय करायला, ती तर आपल्यालाच. अख्ख्या पिरियोडिक टेबलमध्ये जर मोठा भिकारी कोण असेल तर फ्लोरीन आहे. मग ह्या दोघांची प्रोसेस फास्ट आहे ना, देण्याची आणि घेण्याची. मग आयनिक बॉन्ड तयार होण्यासाठी पाहिजेच काय, देणारा आणि घेणारा कसा पाहिजे, फास्ट पाहिजे. म्हणून मोस्ट आयनिक बॉन्ड यांच्यातच तयार होतं. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इज फ्लोरीन. द इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स बिटवीन देम इज लार्जेस्ट. आणि त्यामुळे मग काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स पण कसा आहे, जास्त आहे त्यांच्यामध्ये. हेन्स आयन्स आर इझिली सेपरेबल, द बॉन्ड इज विकेस्ट अँड द कंपाऊंड इज लिस्ट स्टेबल आयनिक कंपाऊंड. हे पण पॉईंट तुम्ही नीट समजून घ्या. आता याच्यामध्ये काय की दोघांमधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स काय जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स जास्त असल्यामुळे काय व्हायला, सेपरेशन होते ना आयन्सचं. आणि आयन्सचं सेपरेशन होऊ शकतं, याचा अर्थ हा बॉन्ड काय होऊ शकतो, तुटू शकतो. बॉन्ड काय लवकर तुटू शकतो. लवकर तुटू शकतो म्हणजे काय, वीक आयनिक बॉन्ड आहे. हेन्स आयन्स आर इझिली सेपरेबल. का, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स जास्त आहे म्हणून. द बॉन्ड इज विकेस्ट अँड द कंपाऊंड इज लिस्ट स्टेबल आयनिक कंपाऊंड. मोस्ट आयनिक आहे पण स्टॅबिलिटीच्या बाबतीत कसा आहे, लिस्ट स्टेबल आहे. का, डिफरन्स जास्त असल्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हचा सहज आयन सेपरेट होतात. मग आयन सेपरेट झाल्यावर मग बॉन्ड राहिला का, नाही ना, तो प्रॉब्लेम. म्हणून तो बॉन्ड विकेस्ट झाला. आयनायझेशन इज ऑलवेज अन एंडोथर्मिक प्रोसेस while electron gain process can be exothermic or endothermic process. Based on the ionization enthalpy and electron gain enthalpy, we can predict which element can form ionic compounds. कोण आयनिक कंपाऊंड तयार करू शकतो आणि कोण नाही, हे दोन पॅरामीटर्स ठरवतात. कोणते दोन, आत्ता सांगितले. कोणते दोन गोष्टी आहेत. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण तुम्ही कधी ऐकलं नाही, वाचलं नाही, कारण त्या लेवलला तुम्ही कधी गेले नाही. म्हणून थोडेसे पहिले 2 पेज ह्या टॉपिकचे हार्डच आहेत. पण हे समजल्यावर पुढचं सोपं आहे, पुढं पाठांतर जास्त आहे ना, त्याच्यामुळं ह्याच्यात तुम्हाला महत्त्वाचं प्रेडिक्शन खूप गरजेचं आहे. बेस्ड ऑन द आयनायझेशन एन्थॅल्पी, एक आहे आयनायझेशन एन्थॅल्पी आणि दुसरा काय, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. दोन गोष्टी आहेत जे एखादा कंपाऊंड आयनिक कंपाऊंड तयार होणार का नाही, तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे, हे सगळं ठरवणार. एक आहे आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि दुसरा कोणता आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मग आता आपण जातो त्यासाठी क्रिस्टल लॅटिसकडे. एलिमेंट्स हॅव्हिंग लो आयनायझेशन एन्थॅल्पी कॅन रेडिली फॉर्म आयोनिक बॉन्ड विथ द एलिमेंट्स हॅव्हिंग हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. असे एलिमेंट ज्यांची आयनायझेशन एन्थॅल्पी कमी आहे ते सहज आयोनिक बॉन्ड बनवतात. कोणासोबत, ज्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी खूप जास्त आहे, म्हणजे मोर निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जेवढी जास्त निगेटिव्ह तेवढी ते इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी जास्त असते, हे तर माहिती आहे ना. मग आता विचार करा, कमी आयनायझेशन एन्थॅल्पी कोणाची आहे. आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, न्यूट्रल आयटमला आयनमध्ये कन्वर्ट करणं, हो की नाही. मग कमी आयनायझेशन एन्थॅल्पी कोणाची असेल, जे सहज इलेक्ट्रॉन देतात ते कोण आहेत, मेटल्स. मेटल्सला जास्त सांगावं लागत नाही, दे आर ऑलरेडी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. त्यांना जास्त एनर्जी प्रोव्हाइड करायची गरज नाही, त्यांची नॅचरल टेंडन्सीज काय देण्याची, मग ते सहज देतील. मग ह्यांची आयनायझेशन एन्थॅल्पी काय, कमी. सो कमी आयनायझेशन एन्थॅल्पी असलेले एलिमेंट्स कोणासोबत बॉन्डिंग करतात, तर ज्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे. कोणाची जास्त आहे, तर हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली कुठं आहे, ग्रुप 17 मध्ये. कुठे आहे हॅलोजन फॅमिली, ग्रुप 17. मग मेटल्सची बॉन्डिंग जनरली कोणासोबत व्हायले, नॉन मेटल्ससोबत. म्हणजे आयोनिक कंपाऊंड जनरली कसे तयार होलेत, मेटल्स अँड नॉन मेटल्स. हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. बोथ दिस प्रोसेसेस टेक्स प्लेस इन गॅसेस फेज, आणि हे शक्यतो कशात व्हायलंय, गॅसेस फेज. ऑल आयोनिक कंपाऊंड्स इन द सॉलिड स्टेट हॅव ईच कॅटायन सराउंडेड बाय अ स्पेसिफिक नंबर ऑफ ॲनायन्स अँड वाईस वर्सा. कुठलाही कॅटायन हा सराउंड केला जातो कशाने, ॲनायनने. आणि कोणताही ॲनायन सराउंड केला जातो कशाने, कॅटायन. क्रिस्टल लॅटिसमध्ये बघा तुम्हाला कलर दाखवला त्यांनी. Cl कसा आहे, रेड कलरमध्ये, आणि Na+ ब्ल्यूमध्ये. मग तुम्ही कुठेही सेंटरला चेक करायचं, साईडला नाही. हे एक पार्ट दाखवलाय फक्त.
सेंटरमध्ये बघा कोण आहे हा Cl मायनस, त्याच्या सगळ्या भोवताली बघा इथला बॉन्ड Na प्लस Na प्लस Na प्लस Na प्लस, म्हणजे प्रत्येक Cl मायनसच्या भोवताली कोण येईल Na प्लस, आणि प्रत्येक Na प्लसच्या भोवताली कोण येणार Cl मायनस. सो कॅटायन इज सराउंडेड बाय anion and anion is surrounded by cation. The arrangement of cations and anions in crystalline solid is ordered and they are held together by Coulombic forces of attraction. हे आपण सॉलिड स्टेट मध्ये पाहिलेलंच आहे की कशा पद्धतीने ते तयार होतं. सो गॅसेस स्टेट mx टू द सॉलिड स्टेट, कुठलाही ज्यावेळी कंपाऊंड तयार होतो अगोदर गॅसेस स्टेट, त्याच्यानंतर तो काय तयार व्हायला सॉलिड स्टेट मध्ये परफेक्ट क्रिस्टल मध्ये to the solid state. The structure in which they crystallize depends upon the size of ions, their packing arrangement and other factors. The overall stability of ionic solid depends upon the interactions between these ions and the energy released during the formation of crystal lattice. एक गोष्ट कन्फर्म करा की क्रिस्टल तयार होताना काय होते एनर्जी रिलीज होते. ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल एनर्जी इज रिलीज्ड. ओके, आता पहा सगळ्यात अगोदर काय होणार मग प्रोसेस कशी चालली क्रिस्टल लॅटिस तयार होण्याची. Na न्यूट्रल स्टेट आहे, अगोदर काय होणार इलेक्ट्रॉन दिला जाणार. इलेक्ट्रॉनचा लॉस म्हणजे काय आयोनायझेशन. आयोनायझेशन एन्थॅल्पी इथं दिले, आयोनायझेशन एन्थॅल्पी काय पॉझिटिव्ह आहे 495. त्यानंतर Cl इलेक्ट्रॉन घेणार, मग घेणार म्हणजे काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. सो डेल्टा EgH म्हणजे काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, आणि ही काय असते यांची निगेटिव्ह असते. जेवढी जास्त निगेटिव्ह तेवढी ते इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी जास्त. मग एकाची पॉझिटिव्ह एकाची निगेटिव्ह, दोघांचे आयन तयार झाले. आता Na Na प्लस Clचा Cl मायनस, Na प्लस Cl मायनस. आता हे दोन आयन्स आहेत अपोजिटली चार्जड आहेत, मग ते काय होतील जवळ येतील. त्यांच्यामध्ये काय असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोलंबिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोलम इज द युनिट ऑफ द इलेक्ट्रिसिटी. सो इलेक्ट्रिक अट्रॅक्शन आहे थोडक्यात. सो इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन मध्ये NaCl गॅसेस फेज मध्ये अगोदर तयार झाला. ज्यावेळी तयार होतो त्यावेळी त्याची एन्थॅल्पी किती आहे 147.7 किलो जूल्स पर मोल. आता गॅसेस NaClचा शेवटी काय होणार मग ज्यावेळी परफेक्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होईल त्यावेळी तो गॅसेस मधून कशात कन्वर्ट होणार सॉलिड. सो कन्व्हर्जन ऑफ NaCl गॅसेस टू NaCl सॉलिड इज असोसिएटेड विथ द रिलीज ऑफ एनर्जी. मी अगोदरच म्हणलंय क्रिस्टल तयार होताना एनर्जी रिलीज होते, मग रिलीज होते तर साइन काय आलं निगेटिव्ह. किती एनर्जी चेंज -788 kilojoules per mole. This released energy is much more than the absorbed energy. आता होतंय काय की तयार होताना काही ठिकाणी ॲब्सॉर्ब केली गेली ना, इथे बघा हे प्लस साइन आहे हे प्लस साइन आहे. तुम्ही जर बघितलं तर एनर्जी ॲब्सॉर्ब पण झाली क्रिस्टल तयार होताना, पण जी रिलीज होणार आहे ती काय जास्त आहे. किती आहे ती -788, कारण ह्यांची बेरीज केली तरी ती तेवढी भरत नाही. So this release energy is much more than the absorbed energy. The stability of an ionic compound can be estimated by knowing the amount of energy released during the lattice formation and not just by the energy associated with the completion of octet around the ionic spaces in the gaseous state. So किती एनर्जी रिलीज होते त्याच्यानुसार तो किती स्टेबल आहे हे ठरतो. म्हणजे आपण कशावर बोलतोय सध्या आयोनिक बॉन्ड तयार होतो हे तर सगळ्याला कळलं, कसा तयार होतो हे पण कळलं. महत्वाचं काय आता स्टॅबिलिटी. मग कशावर स्टेबल आहे तो आता सांगितलं. लॅटिस एन्थॅल्पी. लॅटिस एन्थॅल्पी ऑफ एन आयोनिक सॉलिड इज डिफाइंड ॲज द एनर्जी रिक्वायर्ड टू कम्प्लिटली सेपरेट 1 mole ऑफ सॉलिड ionic compound into the gaseous components. Lattice enthalpy of NaCl is -788, which means that 788 kilojoules of energy is required to separate 1 mole of NaCl. मला सांगा क्रिस्टल तयार होताना किती एनर्जी रिलीज होईल -788 रिलीज होते. आता क्रिस्टल तयार झाला NaCl रेडी. ज्यावेळी मला NaCl ला परत सेपरेट करायचं, Na ला बाजूला करायचं Cl ला बाजूला करायचं, सेपरेशन करायचं म्हणजे क्रिस्टल तोडायचं. जर तोडायचं असेल ब्रेक करायचं असेल आयन्सला सेपरेट करायचं असेल तर काय करावं लागेल -788 रिलीज झाली ते अगोदर. आता काय करावं लागेल द्यावी लागेल. भांडणं लावायचे म्हणजे लावणाऱ्याला बी एनर्जी लावावं लागते. भांडणं अशी लागत नाहीत. दोन लय जवळचे मित्र आहेत, दोन लय जवळच्या मैत्रिणी आहेत, थर्ड पार्टी जी असते त्यांना बघवत नाही, मग ही लोक एनर्जी लावतात कानं भरतात ना त्यातल्या एकाचे. असे सहज लागतात का जे गुड फ्रेंड्स असतात त्यांच्यामध्ये समज गैरसमज होत नाहीत, झाले तरी ते एकमेकाला हालून रिकामे होतात पण मैत्री तोडत नाहीत. मला तुझं हे पटलं नाही घे दे दानादन पुन्हा करू नको असं, म्हणजे ते डायरेक्ट बोलतात तोंडावर. काही वाटलं एकमेकाबद्दल तर ते मैत्री त्यांची तुटत नाही, पण ते बोलणार. किंवा काही प्रकारची भांडणं अशी असते चांगल्या मित्रांमध्ये चांगल्या मैत्रिणीमध्ये, एखाद्याचं नाही पटलं आपल्या जवळच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं त्याला बोलायचंच नाही, ही टेंडन्सी असते.
8-8 दिवस थोबडच बघत नाहीत एकमेकाचं. मग ही विचार करतोय का बोलणं गेलं असेल मला, माझं काय चुकलंय नेमकं. मग त्याला लक्षात आहे हां आपण ही चूक केली होती, आपण गाढव व्हावं. मग जाऊन ती सॉरी म्हणते. मग सॉरी म्हणल्यावर अजून पुन्हा ब्रेकअप झालेलं जुळते. हा प्रकार जो आहे तो चांगल्या मित्रामध्येच असते. आता तुम्ही ते अपोजिट घ्यायला त्याला मी काय करू, तिकडे बी तेच फॉर्म्युला आहे, त्याला काय करणार आपण. पण समज गैरसमजाच्या पलीकडे जाऊन जे टिकतं ते काय असतं, नातं असतं, ते रिलेशनशिप असते. मग हे जे आहे ते ट्रू फ्रेंडशिप आहे. पण ही जर तोडायची म्हणलं तर बाहेरच्याला एनर्जी लावावं लागेल ना. जेवढी फ्रेंडशिप ओरिजिनल आहे तेवढंच तोडण्यासाठी बाहेरच्याला एनर्जी जास्त लावावं लागते. कारण जरी कुणी काही कान भरवले तरी ती हे अगोदर जाऊन त्यालाच म्हणते ती तुझ्याबद्दल असं असं म्हणत होतं, खरं आहे का, तू माझ्याबद्दल असं म्हणत होता का, पुन्हा शिव्या देते, तू म्हणत बी असशील, काही सांगता येत नाही. पण त्यांची मैत्री तुटत नाही. ही त्याला शिव्या देते जी भांडणं लावते त्याला, कारण त्यांना माहिती असतं ही आग लावू आहे, जिथं जाईल तिथं काड्या लावते. सो जर सेपरेशन करायचं ठरलं तर तेवढीच एनर्जी काय होणार, मग ॲब्सॉर्ब होणार. अगोदर काय झाली होती, रिलीज, मायनस साईन. आता काय होणार, ॲब्सॉर्ब. मग साईन काय आला आता, प्लस. सो एनर्जी इज रिक्वायर्ड टू सेपरेट 1 मोल ऑफ NaCl इंटू 1 मोल ऑफ गॅसेस Na प्लस टू Cl मायनस. आता इथं प्रत्येकाची लॅटिस एन्थाल्पी दिली. मग एखादा क्रिस्टल तोडण्यासाठी लॅटिस एन्थाल्पी दाखवले. लिथियम क्लोराईडची किती, हा महत्त्वाचा, याच्यावर क्वेश्चन आलेला. लिथियम क्लोराईड किती दाखवले, 853. सोडियम क्लोराईड 788. बेरिलियम फ्लोराईड 3020. कॅल्शियम क्लोराईड 2258 आणि ॲल्युमिनियम क्लोराईड 5492. मग आता सर एकाची जास्त आणि एकाची कमी, ही जी पॉवर आहे एन्थाल्पी आहे ती कमी जास्त का लागायली, त्याचा एक रूल आहे. रूल काय आहे पहा, फॉर सेम ॲनायन अँड डिफरंट कॅटायन्स. तुम्ही जर बघितलं तर ॲनायन सगळीकडे काय, क्लोराईड क्लोराईड फ्लोराईड. आता ह्याला सोडा, समजा क्लोराईड क्लोराईडवाले सगळे फोकस करा. लिथियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, ॲल्युमिनियम क्लोराईड. सो सेम ॲनायन आणि डिफरंट कॅटायन्स. कॅटायन्स हॅव्हिंग हायर चार्ज, पहा सेम ॲनायन अँड डिफरंट कॅटायन. कॅटायन्स हॅव्हिंग हायर चार्ज हॅव लार्ज लॅटिस एनर्जीज दॅन कंपाऊंड्स हॅव्हिंग कॅटायन्स विथ लोअर चार्ज. हे रूल लक्षात ठेवा. ज्या कॅटायन्सवरती चार्ज जास्त आहे त्यांची लॅटिस एन्थाल्पी आपोआपच काय होणार, जास्त असणार. हॅव्हिंग हायर चार्ज हॅव लार्ज लॅटिस एनर्जी, त्यांची लॅटिस एनर्जी कशी असते, लार्ज आहे, म्हणजे ते ऑलरेडी जास्त एनर्जी रिलीज केलेली त्यांनी, तर त्यांना जर सेपरेट व्हायचं तर ती तेवढी एनर्जी घेणारच. मग चार्ज जास्त कोणात आहे याच्यात, ॲल्युमिनियम, कॅल्शियम का सोडियमवर. तर तुम्ही बघा ॲल्युमिनियम कधी काय असतो, Al3+, Ca2+ आणि Na+. मग जेवढा चार्ज जास्त तेवढीच त्याची लॅटिस एनर्जी जास्त, मग त्याला सेपरेट व्हायला एन्थाल्पी पण काय लागेल, जास्त लागेल. सो AlCl3 इज ग्रेटर, किती दिले 5492. CaCl2 पेक्षा जास्त आहे, त्याची किती आहे 2258. आणि ह्याची जास्त आहे कोणापेक्षा, NaCl पेक्षा. NaClची किती आहे 788. सो काय समजलं, हायर द चार्ज ग्रेटेस्ट इज द लॅटिस एनर्जी अँड सिमिलर इज द लॅटिस एन्थाल्पी. असो लॅटिस एनर्जी वेगळे, लॅटिस एन्थाल्पी वेगळे. नीट लक्षात घ्या. लॅटिस एनर्जी रिलीज होते क्रिस्टल तयार होताना, लॅटिस एन्थाल्पी क्रिस्टल तोडण्यासाठी लागते. पण हे दोघं साईन अपोजिटने काम करणार. लॅटिस एनर्जीचं साईन काय, रिलीज होते म्हणून मायनस, आणि लॅटिस एन्थाल्पीचं साईन काय, प्लस, कारण ती ॲब्सॉर्ब करावं लागते. पण जेवढी रिलीज केली तेवढी ती काय होणार, हो की नाही, ॲब्सॉर्ब होणार ना. कारण त्यांनी तेवढी काय केले, रिलीज केले. मग त्यांना आता सेपरेट व्हायचं म्हणलं तर तेवढी लागणारच आहे ना. आपण एखाद्याला 50,000 दिले आणि ती जर 20,000 माघारी दिलं तर घ्याचाल का, आपल्यापेक्षा काय असणार, मी तुला 50 दिलेत, तो वापरलेच 5-6 महिने, उलट तो 55 द्यायचे, ती परत मला 20च माघारी द्यायलाच कोण घेणार आहे का, नाही. सो जेवढी रिलीज होते तेवढीच रिक्वायरमेंट काय असेल, मग ॲब्सॉर्प्शनची पण असेल. म्हणून मग हायर लॅटिस एनर्जी मीन्स हायर एन्थाल्पी. जेवढा चार्ज जास्त कॅटायनवर तेवढं ते जास्त असेल. ॲज द साईज ऑफ कॅटायन डिक्रीजेस लॅटिस एनर्जी इन्क्रीजेस. अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. आता समजा जर चार्ज सेम आहे, आता इथं चार्ज वेगळा होता ना, 3+, 2+, 1+ होता. इथं काय सेम चार्ज, तिन्ही कॅटायन. लिथियमवर चार्ज काय असते, +1, सोडियमवर +1 आणि पोटॅशियमवर +1, कारण तिघं बी पहिल्या ग्रुपमधले. मग चार्ज सेम असताना सर पुन्हा कसा फरक करायचा, इकडे ॲनायन तर सेम आहे तिघाचा, फ्लोरीन फ्लोरीन फ्लोरीन. तर अशा वेळी काय रूल आहे, ॲज द साईज ऑफ कॅटायन डिक्रीजेस
द लॅटिस एनर्जी इन्क्रीजेस. मग आता साईज लहान कोणाची असते? डाऊन द ग्रुप साईज काय होते? वाढते. मग टॉपला असणारा कसा असेल? स्मॉलर. मग त्याची लॅटिस एनर्जी कशी असेल? जास्त. मग आता बघा पहिल्या ग्रुपमध्ये 3 जण आहेत, लिथियम, सोडियम, फ्लोरीन. मग लिथियम वरती आहे, त्याच्या खाली सोडियम आहे, त्याच्या खाली पोटॅशियम. आपोआपच ज्याची साईज लहान त्याची लॅटिस एनर्जी जास्त. मग आपोआपच काय झालं? लॅटिस एन्थाल्पी सुद्धा त्याचीच जास्त. सो लिथियम फ्लोराईड इज ग्रेटर दॅन सोडियम फ्लोराईड इज ग्रेटर दॅन पोटॅशियम फ्लोराईड. हा पॉईंट तुम्हाला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बिकॉज दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. लयच महत्त्वाचं आहे. कारण हे तुम्ही ह्याच्या अगोदर कोणी एवढं डिटेलमध्ये समजून घेतलेलं नाही. खोटं आहे का माझं? 11वीत तुम्ही बघितलं एवढं डिटेलमध्ये आयनिक बॉन्डला? बघितलं असेल, वाचलं असेल तर मला सांगा. टॉपिक बी झाला आपला, नाही असं नाही, पण आपण ह्या पॉईंटला तेवढं फोकस नाही केलं. आयनिक बॉन्डला आयनिक बॉन्ड होतो कसा तयार, त्याची स्टॅबिलिटी कशावर डिपेंड आहे, त्याची लॅटिस एनर्जी म्हणजे काय, त्याची लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय, लॅटिस एन्थाल्पी डिपेंड कशावर आहे तर लॅटिस एनर्जीवर, लॅटिस एनर्जी कशावर डिपेंड आहे तर चार्जवर, लॅटिस एनर्जी अजून कशावर डिपेंड आहे तर साईज ऑफ द कॅटायन. आणि नेमका इथं क्वेश्चन येते. सगळ्यांना समजलं? क्रिस्टल क्लिअर? नो प्रॉब्लेम. क्वेश्चन जर आला तर सोडवचाल ना याच्यावरच. आता जाऊ आपण दुसरा, कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड बऱ्यापैकी आपल्याला माहीत असते. कोव्हॅलंट बॉन्ड होतोच कसा? म्युच्युअल शेअरिंगमध्ये. एकाने एक द्यायचा, दुसऱ्याने दुसरा द्यायचा इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समधून कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. द अट्रॅक्टिव्ह फोर्स विच एक्झिस्ट ड्यू टू द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन 2 atoms ऑफ सिमिलर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑर हॅव्हिंग स्मॉल डिफरन्स इन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. सगळ्यात अगोदर तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असेल तर लवकरच तयार होत आहे, पण कधी कधी सेम नसताना पण तयार होतो. स्मॉल डिफरन्स असावा लागतो, म्हणजे एकाची थोडी जास्त एकाची थोडी कमी असं चालतंय. डिफरन्स असला तरी चालतंय, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतं. मग एक्झाम्पल कुठलं आहे? फॉर्मेशन ऑफ H2. H2 मॉलिक्यूल तयार झाला. H2 मॉलिक्यूलचं तुम्ही पहा, हायड्रोजनकडे एकच ऑर्बिटल आहे S, आणि S मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, एकुलता एक इलेक्ट्रॉन, 2 हायड्रोजन एकत्रित येणार. मग ओव्हरलॅप कुठला व्हायला? आता पुढे येते VBT मध्ये S S ओव्हरलॅप होणार ना, ह्याचा पण S ऑर्बिटल, ह्याचा पण S ऑर्बिटल पुढे बघणार. सो एकच इलेक्ट्रॉन पेअर तयार झाला, म्हणून हायड्रोजन हायड्रोजनमध्ये एकच बॉन्ड आहे, एकच कोव्हॅलंट बॉन्ड आहे, कारण एकच इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होतो. फॉर्मेशन ऑफ Cl2. Cl2 मध्ये बघा, जर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर बघितला 17, किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? 7. ऑक्टेट कंप्लीट करायला किती कमी आहेत? 1. मग प्रत्येक क्लोरीनला काय पाहिजे? 1 इलेक्ट्रॉन. मग 2 क्लोरीन जर जवळ आले तर एक इलेक्ट्रॉन शेअर करतील ना ते, मग ऑक्टेट कंप्लीट होते. 7 चे 8 व्हायला किती पाहिजेत? 1. मग दोन्ही क्लोरीन एकत्रित येतात, एक इलेक्ट्रॉन शेअर केला तर 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 बॉन्ड, म्हणून Cl मध्ये सुद्धा काय? 1 बॉन्ड. कमिंग टू द नेक्स्ट. आता हे इलेक्ट्रॉन डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर्स आहेत. वॉटर H2O तुम्ही बघा, ऑक्सिजनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 6. कमी किती आहेत? 2. हायड्रोजनमध्ये व्हॅलन्स किती आहेत? हायड्रोजनमध्ये व्हॅलन्स काय आणि इलेक्ट्रॉन काय? हायच 1. मग हायड्रोजनला काय कंप्लीट करायचं आहे? डुप्लेट. हायड्रोजनला ऑक्टेटची गरज नाही. स्टेबल व्हायचं तर 1s2 झाला की तो स्टेबल होतो. यसमध्ये 2 येऊ द्या. आता ज्याची त्याची रिक्वायरमेंट आहे, हो की नाही? ज्याच्याकडे सायकल आहे त्याला काय असं वाटतंय? 2 व्हीलर असावी, स्कूटी, एखादी गाडी. ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे त्याला काय असं वाटतंय? रॉयल एनफिल्ड असली तर बरं झालं असतं, हो की नाही? प्रत्येकाचे स्वप्न वेगळे. ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला काय वाटतंय? भारीची असावी. सो अपेक्षाला मर्यादा नाहीत. ही फक्त माणसाच्या बाबतीत आहे. बेकारी माणूस किती येऊ द्या, ती समोरच्याकडेच बघते, आणि त्यामुळे ही लोक आयुष्यात कधी आनंदी असू शकत नाही. द रिअल हॅपीनेस सिक्रेट इज वॉट? तुमच्याकडे जेवढं आहे, आपल्या त्या लोकांना सराउंडिंगला बघायचं की आपल्याकडे जे आहे ती दुसऱ्याकडे नाही. त्यावेळेस तुम्ही आनंदी राहता, खुश राहता, मस्त राहता, मजेत राहता, आणि ती लोक खरंच आनंदी राहतात आणि समाधानी बी राहतात. यार राहायला घर नाही त्याला, माझ्याकडे किती भारी घर आहे, पत्र्याचं आहे पण माझ्याकडे घर आहे. त्यावेळेस आनंद वाटते आपल्याला. आणि तुम्ही जर सारखं बांगल्याकडेच बघितलं ना, रिकामा धूर, त्यांनी बांधलाय, त्यांनी काळी बाहुली लावली, बाहेर मिरच्या लावल्यातली, तुमच्यासाठीच लावलंय ती जी म्हणतात ना, का लावतात बाहुली बाहेर, त्याचं कारण हे आहे, जळणारी लोक तुम्ही आम्ही आहेत. बांगला बघितला की आनंद वाटत ना हो आपल्याला. मग त्याची 17 काळा पैसा आहे, तहसीलमध्ये आहे, हाणले असतील पैसे. आपले सगळे वेव्ज जे आहेत, निगेटिव्ह वेव्ज, त्या घरावर मारा करायलेत, म्हणून त्यांनी बाहुली लावली. बुरी नजर वाले, त्याचं कारण आहे. त्याला काय ते वाईब्स आहेत,
वास्तू शांती का करतात माहिती का घराची? ही भूतखेत एकदा आणून जीव घालायची म्हणजे ती पुन्हा मग नावं ठेवत नाही. हल्ल्यावर ते म्हणजे जाऊ दे आपल्याला खाऊ घातलं त्यांनी चांगला आहे म्हणला ओके आहे, त्याला म्हणतात वास्तुशांती. सो लोक समाधानी राहणार. समाधानी आपण कधी राहू? आपल्यापेक्षा लोअर लेवलला बघितलं तर आपण सॅटिस्फाईड राहू. मी म्हणत नाही की आपण इच्छा नाही ठेवली पाहिजे, एक्सपेक्टेशन मोठे ठेवले पाहिजे, ड्रीम चांगलं ठेवलं पाहिजे आपण, पण दुसऱ्याचं बघून दूर नाही बघा निघला पाहिजे. आणि समोरच्या त्याला अप्रिशिएट करता बी आलं पाहिजे, पण त्याला माणूस लय मोठ्या मनाचं लागते. जनरली ह्युमन टेंडन्सीज नाही ती, जगात कुणीच नाही. आता मी सुद्धा त्याला एक्सेप्शन असणार आहे, मला पण कधीतरी कुणाचं तरी बघून दूर निघला असेलच की. मी तुम्हाला एवढं सांगालो म्हणजे मी काही माणूस नाही. ह्युमन टेंडन्सी आहे म्हणाले, ती नॅचरल असते, प्रत्येकाला ते होतेच कधी ना कधी. आपण बघा, आणि कधी कधी आपल्याला वाटतं आपण किती बी चांगलं असलं, अरे मी असा विचार कसं काय केला असेल, मी तर भारी माणूस आहे, कधी कधी होतंय, पण ते नॅचरल असते ना, कारण त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहत होता आपण. सो ऑक्सिजनकडे 6 आहेत, 2 कमी आहेत, मग 2 हायड्रोजन जाणार, शेअरिंग करणार, त्यामुळे वॉटर तयार झाला, H2O, 2 बॉन्ड तयार झाले. CCl4, कार्बनकडे व्हॅलन्स किती आहेत? 4, कमी किती आहेत? 4, मग 4 क्लोरीन गेले, CCl4, 4 बॉन्ड तयार झाले. सो कोव्हॅलेंट बॉन्डचं फार काय टेन्शन नाही कसा तयार होतो. त्यानंतर मल्टिपल बॉन्ड का तयार होतात कोव्हॅलेंट बॉन्ड? मल्टिपलमध्ये आता नायट्रोजन, व्हॅलन्स किती आहे नायट्रोजनची? 7 इलेक्ट्रॉन म्हणल्यानंतर K मध्ये 2, L मध्ये 5, मग कमी किती आहेत? 3 आहेत ना. ऑक्टेट व्हायला किती? 3 कमी आहेत. मग नायट्रोजन काय करणार? शेअरिंग करणार. समोरचा नायट्रोजन ॲटमला पण किती पाहिजे? 3, मग त्यामुळे काय झालं? ट्रिपल बॉन्ड आला, N ट्रिपल बॉन्ड N. शेअरिंगमध्ये 3 आले ना, मग 3 आणि 3 6 इलेक्ट्रॉन झाले तर ट्रिपल बॉन्ड. तसं CO2 मध्ये बघा, कार्बनला व्हॅलन्स किती आहेत? 4, पाहिजेत किती अजून? 4. ऑक्सिजनला किती पाहिजेत? 2, मग 2 ऑक्सिजन आले, 2 ऑक्सिजन आल्यामुळे CO2 तयार झाले. सो हे म्युच्युअल शेअरिंगमध्ये मल्टिपल बॉन्ड पण तसेच तयार व्हायले. ॲसिटिलीन, कार्बनकडे व्हॅलन्स किती? 4, मग काय व्हायले? समोरच्या कार्बनला किती शेअर केले? 3, मग राहिला किती? 1 ला हायड्रोजन आला, म्हणून ट्रिपल बॉन्ड. सो मल्टिप्लिसिटी कधी तयार होते? ज्यावेळी बिटवीन सेम ॲटम्समध्ये मल्टिपल इलेक्ट्रॉन शेअर केले जातात. सिंगल इलेक्ट्रॉन आला तर सिंगल बॉन्डच होईल, पण 2 सेम ॲटममध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन शेअर केले, 1 केला शेअरिंगमध्ये 1 बॉन्ड तयार होईल, 2 शेअरिंग केले 2 तयार होतील, 3 शेअरिंग केले 3 तयार होतील. स्टेप्स टू राईट लेविस डॉट स्ट्रक्चर कसे लिहायचे वगैरे हे तुम्ही बघा दाखवले त्यांनी इथं. प्रत्येकाचे हे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आणावं लागतील. कार्बोनेट आयन आहे, NF3 आहे, O3 आहे, O2 आहे, H2 आहे, कोणामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पुढचा पॉईंट सोपा जात आहे. कोणता? जो आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे, फॉर्मल चार्ज. सो व्हॉट इज फॉर्मल चार्ज? फॉर्म्युला आहेत. फॉर्मल चार्ज ऑन अन ॲटम इन अ लेविस स्ट्रक्चर इज इक्वल टू काय दिलेलं आहे? टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन फ्री ॲटम मायनस टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग और नॉन बॉन्डिंग और लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मायनस टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग और शेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सो याला शॉर्टकट तयार करू आपण. फॉर्मल चार्ज FC इज इक्वल टू पहिलं काय आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, त्या ॲटम्समधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कोणते? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्येच मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2 असा सिंपल फॉर्म्युला आहे. आता याला R मध्ये तुमच्या बुकमध्ये दिला नाही, पण मी अजून थोडा सिंपल करतो. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्ड्स करू आपण डायरेक्ट, कारण बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती असणार? बॉन्डच्या दुप्पट असणार, हो की नाही? बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला डिवाइड बाय 2 केलं तर उत्तर बॉन्डच येते ना. येस ऑर नो? डबल बॉन्ड म्हणलं इलेक्ट्रॉन किती? 4 भागिले 2 करा 2, मग बॉन्ड 2च ना. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 4 तर बॉन्ड किती येले? 2, मग ते उत्तर तेच येले ना, हो की नाही? सो वरच्यापेक्षा हा फॉर्म्युला सोपा आहे, तसा ते तुमच्या लक्षात येईल. आता आपण जाऊयात सपोज एखादं एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी कुठलं दिलं? इथं ओझोनचं दिलं आहे. मग ओझोनमध्ये फॉर्मल चार्ज कसा विचारतात ते बघा. हे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे की वाटतं? कोणाकोणाला माहिती आहे हे फॉर्मल चार्ज? कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करा. बाबो, किसी को भी नाही? कोणालाच येत नाही? बरं, आता कसं काढायचं ते सांगतो तुम्हाला. ह्याच्यावर क्वेश्चन येतात. ऑक्सिजन किती आहेत ओझोनमध्ये? हा ओझोन मॉलिक्यूल आहे. किती आहेत? 3 आहेत.
3 ऑक्सिजन आहेत. आता बघा इलेक्ट्रॉन्स मी सांगतो अगोदर, हे 2 बॉन्ड आहेत म्हणजे इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? नाही 1 2 3. ह्या ऑक्सिजनचे किती आहेत वैयक्तिक? 2 बॉन्ड म्हणजे 2च इलेक्ट्रॉन दिलेत ना त्यांनी, 2 इथं दिले. व्हॅलन्स टोटल आहेत किती? 6 आहेत ना. आणि बॉन्डिंग करून काय केलेलं असते? ऑक्टेट कंप्लीट केलेलं असते. म्हणजेच हे 2 असतील तर उरले किती? मग किती उरले? हे बघा, हे बॉन्डिंगचे 2 आणि 2 4 आणि हे नॉन बॉन्डिंगचे 4, 8 ऑक्टेट कंप्लीट आहे. ओके. आता इथं बघा बॉन्ड किती आहेत? 1 2 3. तिथं 3च दिलेत म्हणल्यानंतर राहिले किती? आता हे 2 4 6 म्हणल्यावर 1 लोन पेअर, हो की नाही? 8 झाले ना. आता ह्याच्या बाबतीत बघा 2 बॉन्डिंग आहेत म्हणल्यावर नॉन बॉन्डिंग किती राहिले? 1 2 3 4 5 6. हे सर्व ऑक्टेटनुसार काढायला ना स्ट्रक्चर काढण्याच्या स्टेप्स दिल्यात, तुम्ही वाटल्यास घरी जाऊन बघा. आता तेवढं मी स्ट्रक्चर कसं काढायचं हे शिकवायला वेळच नाही. आता मला फक्त काय करायचं आहे, ह्याच्यावर चार्ज किती, ह्याच्यावर किती, ह्याच्यावर किती, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यावर चार्ज किती हे सांगायचं मला. मग आता चार्ज कसा काढला जातो? ऑक्सिजन नंबर 1 चार्ज आहे का नाही ते बघू आपण. इथं पिंक कलरचे इलेक्ट्रॉन आहेत. कशाला पिंक, अजून व्हाईटच बरं आहे. हां, आता चेक करा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 नंबर ऑक्सिजनचंच बघायचं. ऑक्सिजनचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ते फिक्स असणार, इथं नाही दाखवले ते किती आहेत. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. मग केला किती गेले? 2. राहिले किती एलमध्ये? 6. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पहिलं इथं बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6. ठीक आहे. मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे हे लोन पेअरवाले व्हॅलन्समध्ये आहेत पण बॉन्डिंगमध्ये दिले नाहीत. किती आहेत? 4. मायनस हे मायनस बॉन्ड किती बॉन्ड बनवले त्यांनी? 2. किती आलं बघा मग? 6 -4 -2. 6 - 6 झालं ना, 0. सो पहिल्या ऑक्सिजनवर चार्ज आहे का? नाही, 0 चार्ज. कळलं का? तसंच दुसऱ्याचं काढायचं. आता ऑक्सिजन नंबर 2 इथं लिहू का? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचे फिक्स आहेत. आता पाठच ठेवा. किती? 6. मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इथं किती आहेत? टिपके मोजा की 2. मायनस बॉन्ड किती आहेत ह्याला? नीट मोजा. 1 2 3. किती झालं बघा? 6 - 5 1 आहे पण कोणतं 1 आहे? साईन महत्वाचं. +1. सो व्हॉट इज चार्ज ऑन ऑक्सिजन नंबर 2? हे बघा इथं चार्ज किती होता? 0. इथं किती आला? +1. आता पहा O3 वर चार्ज दाखवतो का आपण? दाखवलाय का कधी? नाही. याचा अर्थ 1 प्लस आहे म्हणजे तिसरा आपोआपच काय येणार? हे कॅल्क्युलेटच करायची गरज नाही. ह्याला म्हणायचं ट्रिक. तुम्हाला जर विचारलं त्यांनी व्हॉट आर द चार्जेस ऑन ऑक्सिजन 1 2 3 इन द ओझोन, तर हे नॅचरली डोकं लावा की इकडं न्यूट्रल दाखवतो आपण म्हणल्यावर पॉझिटिव्ह आहे म्हणल्यावर तिसऱ्यावर आपोआप काय यायला पाहिजे? 1 मायनसच यायला पाहिजे. हे काढायची गरज नाही. आता आपण काढू पण परीक्षेत तुमचा वेळ कसा वाचतंय ते सांगा. सो आता बघा ऑक्सिजन नंबर 3 चेक करा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पटकन सांगा. 6 मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मोजा. 6. 6 - 6 मायनस बॉन्ड 1. 6 - 7 6 - 7 -1. मी तुम्हाला अगोदरच काय म्हणलं होतं? काय येणार आहे? हे -1. असं असतंय आणि खूप सोपं आहे. फिक्स क्वेश्चन आहे. फिक्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विचारतायच कुठला तरी एक मॉलिक्यूल देते, स्ट्रक्चर देते, नंबरिंग केलेलं असते आणि सांगा म्हणते किंवा डायरेक्ट सांगते. समजा CO2 दिला, कार्बनवर काय फॉर्मल चार्ज आहे विचारते. स्ट्रक्चर दिलेलं असतं त्यांनी, ते तुम्हाला कसं तयार करायचं त्याचं डोकं नाही लय लावायचं नाहीत. तुम्हाला ते ऑलरेडी देणार आहेत. समजा असं देतात ते. आता तुम्ही सांगणार आहेत मला ह्याला ऑक्सिजन 1 म्हणतो, ह्याला 2 म्हणतो. व्हॉट आर द चार्जेस ऑन कार्बन ऑक्सिजन 1 अँड ऑक्सिजन 2? काढा बरं पटकन. काय काढता बघू द्या मला. झालं की सांगा. झालं का? एवढा वेळ नाही बाबा मला. हळूच वही काढायला आणि ते पुन्हा मग बघते आणि पान शोधते. हाय बरं का लवकर. चलो सांगा मग चार्ज काय येते?
कार्बनवर कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 मायनस कार्बनचे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन काहीच नाहीत म्हणजे 0 मायनस बॉन्ड कार्बनचे 4 बॉन्ड दिसायलेत सो 4 4 minus 4 0 no charge on the carbon. Oxygen number 1 valence electron 6 non bonding electrons 4 minus bonds 2 किती आलं 0 charge on the oxygen 1. Oxygen 2 valence electron 6 same condition आहे non bonding 4 bonds 2 0 so असंच यायला पाहिजे. कोणाकोणाचं आलंय नक्की सर्वांचं काय प्रॉब्लेम कोणाला नाही. मग असं असाइन करा म्हणलं तर येईल की परीक्षेत तर चुकणार नाहीत ना. कधी एखादं एक्झाम्पल अजून भारी वाटायला सर आता यायला लागलं आम्हाला पण घरी जाऊन करा माझ्याकडे वेळ नाही. आता अदर एक्झाम्पल तुम्ही सोडवा. चलो जेवढे बुकमध्ये तेवढे तर बघा. आता जातोय आपण लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल फॉलो पण काही करतात फॉलो काही करत नाहीत आणि काही मध्ये लिमिटेशन आहेत काही मध्ये एक्सपॅन्डेड आहेत. तर लिमिटेड मध्ये काय 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असताना मॉलिक्यूल तयार झालेले. तुम्ही बघा इनकम्प्लीट ऑक्टेट एक्सपॅन्डेड ऑक्टेट ऑड इलेक्ट्रॉन्स हे लिमिटेशन्स आहेत. इनकम्प्लीट मध्ये कोण यायले पहा मॉलिक्युल्स विथ इनकम्प्लीट ऑक्टेट BF3. आता BF3 म्हणल्यावर 3 फ्लोरीन आले मग किती इलेक्ट्रॉन आले तिथं चेक करू शकता तुम्ही. BF3 किती इलेक्ट्रॉन आहे इथं बोरॉनच्या व्हॅलन्समध्ये 2 4 6 कारण नॉन बॉन्डिंग तर नाहीत मग 6च इलेक्ट्रॉन आहेत. रूल काय आहे आपला ऑक्टेटचा. ऑक्टेट कंप्लीट आहे का नाही सो इनकम्प्लीट ऑक्टेट. कारण ऑक्टेट रूल काय सांगतो लेविसचा ज्या इलेमेंटच्या ॲटमचं व्हॅलन्स सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतात ते स्टेबल आहे म्हणतंय परंतु त्याला एक्सेप्शनल केसमध्ये इनकम्प्लीट ऑक्टेटचे हे एक्झाम्पल आहेत. आता बेरिलियम क्लोराईड आहे त्याच्यामध्ये बेरिलियम सेंटरला राहणार क्लोरीन काय राहणार का उगाचच आपण बेंड करतो याला हे BeCl2 किती इलेक्ट्रॉन झाले बेरिलियम मध्ये व्हॅलन्समध्ये 4. मग ऑक्टेट कंप्लीट आहे का नाही तरी पण मॉलिक्यूल आहे मग हे इनकम्प्लीट ऑक्टेट. असे एक्झाम्पल आहेत कोणते कोणते आहेत मग BF3 BeCl2 लिथियम क्लोराइड हे सगळे काय आहेत इनकम्प्लीट ऑक्टेटचे एक्झाम्पल आहेत हो की नाही. लिथियम क्लोराइड हॅज ओनली 2 इलेक्ट्रॉन्स बेरिलियम इन बेरिलियम क्लोराइड हॅज 4 इलेक्ट्रॉन्स बोरॉन इन BF3 हॅज 6 इलेक्ट्रॉन इनकम्प्लीटचे एक्झाम्पल झाले. तसं एक्सपॅन्डेडमध्ये जाऊ आपण. आता एक्सपॅन्डेडमध्ये काय होणार पाहिजेत किती 8 पण 8 पेक्षा काय होतील जास्त. मग एक्सपॅन्डेडमध्ये चेक करा SH6 आहे. आता एक मॉलिक्यूल SH6 दाखवला. सल्फरचे व्हॅलन्स किती आहे सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 आहे मग 10 तर निऑनचं झालं 6 राहिले व्हॅलन्स 6 व्हॅलन्स आहेत मग त्यानं किती बॉन्ड बनवायला पाहिजे किंवा किती इलेक्ट्रॉन पाहिजेत 6 अधिक 2 8 व्हायला पाहिजे होते पण सल्फरच्या इथं व्हॅलन्समध्ये किती आले बघा 2 4 6 8 10 12 मग 8 पेक्षा जास्त जर झाले तर ते काय झालं एक्सपॅन्डेड ऑक्टेट SH6. आता हे PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड ऑर्गॅनिकमध्ये खूप महत्त्वाचा रिएजंट आहे. चेक करा याच्यामध्ये 1 2 3 4 5 किती झाले 10 8 पेक्षा जास्त किंवा इथं सल्फर 1 2 3 4 5 6 6 2 12 इथं पण सल्फर H2SO4 मध्ये काय आहे एक्सपॅन्डेडमध्ये. सो PCl5 असेल SH6 असेल किंवा H2SO4 मधला सल्फर असेल हे सगळे काय झाले मग एक्सपॅन्डेड ऑक्टेट इनकम्प्लीट आणि एक्सपॅन्डेड. तिसरा जो प्रकार येतो तो काय येतो ऑड इलेक्ट्रॉनचा येतो. ऑड इलेक्ट्रॉनमध्ये तुम्ही चेक करू शकताय काय सम मॉलिक्युल्स लाईक NO नायट्रिक ऑक्साइड अँड NO2 नायट्रोजन डायऑक्साइड डू नॉट ओबे द ऑक्टेट रूल. बोथ N and O atoms have odd number of electrons. नायट्रोजनकडे पण ऑक्सिजनकडे पण काय आहेत ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं तुम्ही चेक करू शकता. आता किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हायले बघा इथं नायट्रोजनकडे 2 4 6 1 7 ऑड व्हायले किंवा इथं ऑक्सिजनकडे चेक करा किती व्हायलेत. सो ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस म्हणजे काय ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात थोडक्यात. एक्झाम्पल बघून ठेवा त्याचे. आता जातो आपण वसेपर थिअरी. वसेपर थिअरीमध्ये काय येणार व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. ही रिपल्शन बेस्ड इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन पेअरचं जे रिपल्शन आहे त्याच्या आधारावरती आहे. इलेक्ट्रॉन पेअर्स अरेंज देमसेल्स इन सच अ वे दॅट रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन पेअर अरेंज करतात मॉलिक्यूल तयार होताना की त्यांच्यातलं रिपल्शन मिनिमम कसं राहील त्याच्यावरती फोकस असतं.
द मॉलिक्यूल ॲक्वायर्स मिनिमम एनर्जी अँड मॅक्सिमम स्टॅबिलिटी. कसा तयार होतो मॉलिक्यूल? एनर्जी मिनिमम आणि स्टॅबिलिटी मॅक्सिमम या पद्धतीने. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आल्सो कंट्रीब्यूट इन डिटरमाइनिंग द शेप ऑफ द मॉलिक्यूल. या थिअरीचं वैशिष्ट्य काय की लोन पेअर सुद्धा मॉलिक्यूलच्या शेपमध्ये जॉमेट्रीमध्ये कंट्रीब्यूट करतात. रिपल्शन ऑफ अदर इलेक्ट्रॉन पेअर्स बाय द लोन पेअर स्ट्रॉंगर दॅन दॅट ऑफ बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन. लोन पेअरचं जे रिपल्शन असतं ते बॉन्डिंग पेअरपेक्षा कसं असतंय? जास्त. म्हणून तुम्हाला इथं ट्रेंड दिला बघा. काय सगळ्यात जास्त रिपल्शन कोणामध्ये होते? लोन पेअर. लोन पेअर इज ग्रेटर दॅन लोन पेअर. बॉन्ड पेअर इज ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर. मग मॅक्सिमम रिपल्शन कोणामध्ये? लोन पेअर. दोन लोन पेअर कट्टर वैरीत. कट्टर लोन पेअर पटतच नाही त्यांचं. 36चा आकडा म्हणलं तर जवळ येतच नाही, दूर ढकलते. त्याच्यामुळे मॅक्सिमम रिपल्शन. लोन पेअर बॉन्ड पेअर ह्या दोघापेक्षा कमी दुश्मनी. लोन पेअर बॉन्ड पेअरची बी दुश्मनी आहे, रिपेल करतातच, पण लोन पेअरपेक्षा कमी. आपल्या वर्गात बी असतंय ना, ती तर आपला दुश्मन आहे र, मग ती बी आहे, ती थोडा कमी आहे त्याच्यापेक्षा, पण त्याला कधीतरी ठोकायचंच म्हणतो आपण. ती लेवल आहे रिपल्शनची. लोन पेअर मॅक्सिमम रिपल्शन. लोन पेअर बॉन्ड पेअर त्याच्यापेक्षा कमी. आणि बॉन्ड पेअर पण आहे, पण सगळ्यात कमी. दोन बॉन्डेड जे इलेक्ट्रॉन पेअर्स असतात ते जास्त रिपेल करत नाही. ह्याच्यावर क्वेश्चन येतो. आता त्याच्यानुसार मग हे टेबल आहेत. पहिली जॉमेट्री कोणती आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स बॉन्डिंगमध्ये किती आहेत? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स 2. जॉमेट्री काय राहणार? लिनियर. आणि मग लिनियर असेल तर जसं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथं त्यांनी. बेरिलियम ब्रोमाइड आहे. बेरिलियम सेंटरला, दोन बाजूला 2 ब्रोमिन. तर काय झालं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स किती आले? 2. त्याच्यानुसार मग जॉमेट्री सरळ राहणार, लिनियर राहणार. ठीक आहे, लिनियर. बॉन्ड अँगल किती झाला? 180. कारण सेंटरला जे आहे त्याच्या इकडं बन एक आणि इकडे एक आहे, तर इकडून इकडं जाणार 180 डिग्री व्हायला. सो एक्झाम्पल बेरिलियम ब्रोमाइड कार्बन डायऑक्साईड. ट्रायगोनल प्लॅनर. नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 3. ट्रायगोनल प्लॅनर असा शेप असणार त्याचा. सेंटर डायटम हा असणार बोरॉन सपोज. 3 बाजूला 3 फ्लोरीन. बॉन्ड अँगल किती यायला? 360 भागिले 3 करा, 120. ट्रायगोनल प्लॅनर. दुसरे एक्झाम्पल बघा. बोरॉन ट्रायफ्लोराईड सारखा बोरॉन ट्रायक्लोराईड आणि BH3 बोरॉन हायड्राईड आहेत. सो 3 एक्झाम्पल. टेट्राहायड्रल. नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर्स किती? 4. एक्झाम्पल मिथेन आहे. अमोनियम आयन हे पण लक्षात ठेवा, याच्यावर आला होता क्वेश्चन. NH4. सिलिकॉन टेट्राक्लोराईड SiCl4. ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ट्रायगोनल बायपिरॅमिडलमध्ये जॉमेट्री बघा. 3 कसे आहेत? एका प्लेनमध्ये ट्रायंगल असा राहणार. वरती 1 चौथा, खाली 1 पाचवा. कळालं की नाही? सो बॉन्ड पेअर्स किती? 5. 5 म्हणल्यानंतर सेंटरचा जो आहे तो 3 सरळ आहेत एका प्लेनमध्ये, वरती 1 खाली 1. त्याला ट्रायगोनल बायपिरॅमिडल म्हणायचं. एक्झाम्पल PCl5 SbF5. SB कोण असतं एलिमेंट? SB सिबॉर्जियम कोण आहे? मग एलिमेंट कोणता आहे? त्यानंतर हे AS आहे बरं. AS पाहिजे होता. आर्सेनिक पेंटाफ्लोराईड. AsF5 आहे. आर्सेनिक पेंटाफ्लोराईड. सो हे सगळे काय झाले? ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रलमध्ये नावाचा ऑक्टा आहे, पण असणार किती? 6. आता 6 कसे? तर 4 प्लेनमध्ये. जसं इथं 3 प्लेनमध्ये होते, 1 वर 1 खाली, तसं इथं 4 प्लेनमध्ये आले. चौकोन येणार असं. वरती समजा कागद आहे ना, कागदाला 4 कोपरे आहेत. वरती 1 खाली 1. किती झाले? 4 इकडं, वर 1 5, खाली 1 6. 6 असतात मग बॉन्ड पेअर याच्यात. आणि कोणते एक्झाम्पल आहेत? SF6 TeF6 SeF6. तुम्हाला असं वाटत नाही हे सगळे फॅमिली मेंबरच आहेत? सल्फर, टेलेरियम, सेलेनियम कुठल्या फॅमिलीत आहेत? ऑक्सिजन, हो नाही? सो सगळे F6 म्हणलं की लक्षात ठेवायचं ऑक्टाहेड्रल, हो नाही? सो कुठलं एक्झाम्पल विसरू शकते त्याला बार बघायचं, जरा लक्षात ठेवायचं का विसरायले ते. तर एक्झाम्पल महत्वाचे त्याच्यामध्ये. दुसरा टेबल कुठला आहे? बॉन्ड पेअर सोबत लोन पेअर बी असतात. आता हे थोडंसं लक्षात राहत नाही, कन्फ्यूज करतंय. मग ह्याला नंबर ऑफ टाइम्स बघावं लागतं. पाठांतराला चॅलेंज नाही. तुम्ही कसं पाठ करून लक्षात ठेवणार आहेत, काय ट्रिक वापरणार आहे, काय न्यूमॉनिक त्याला ठेवणार आहेत, संटा बंटा चिंकी पिंकी काय जोडायचं ते जोडा, पण एक्झाम्पल लक्षात राहिले पाहिजे. आता इथं AB2E म्हणजे लोन पेअर म्हणतोय. मग आता हा AB2 मॉलिक्यूल आहे. AB2 मॉलिक्यूल म्हणल्यावर काय झाला? वरच्या सारखाच झाला ना, CO2.
CO2 मधला C म्हणजे A झाला, O2 म्हणजेच B झाला. AB2 मॉलिक्यूल तो पण होता, पण तिथं लोन पेअर होता का? नव्हता. मग जॉमेट्री लिनियर होती. आता काय झालं, E म्हणजे एक लोन पेअर आहे, बॉन्ड पेअर 2 आहेत. मग सल्फरकडे एक लोन पेअर आल्यामुळे काय झालं, ती लोन पेअर काय करते, बॉन्ड पेअरला, आपण अगोदर बघितलं होतं 5 मिनिटापूर्वी, लोन पेअर रिपेल्स द बॉन्ड पेअर. त्याच्यामुळे ती बॉन्ड पेअर सरळ राहू देत नाही, वरचा लोन पेअर त्याला खाली ढकलत आहे. खाली ढकलल्यामुळे काय झालं, ते बेंट. बॉन्ड अँगल किती पाहिजे होता, 180. हाय किती, 119. का कमी झाला, लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन, त्याच्यामुळे ते कमी झालं, लक्षात ठेवा. मग आता बेंट शेप आहे, SO2चा आहे, ओझोनचा पण आहे. त्याच्यानंतर AB3E, AB2E जसा होता तसा AB3 मध्ये वरती काय लिहिली होती जॉमेट्री, थोडं कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवा. वरती काय लिहिली होती AB3 ची, ट्रायगोनल प्लॅनर, सेंटरला A, 3 कोपऱ्याला B, AB3 आठवत आहे नाही, वरचं म्हणजे कुठलं बघायला काय माहिती, ह्या पेजवर वर लोन पेअर नसणार आहे. सो AB3 त्याला एक लोन पेअर आला, लोन पेअर आल्यामुळे काय झालं, आता ट्रायगोनल प्लॅनरच्या ऐवजी काय झालं, ट्रायगोनल पिरामिडल. मग ट्रायंगल पाहिजे होता प्लेन, आता त्यातला सेंटरचा वर जात आहे का, कारण ते लोन पेअर जे आहे त्या बॉन्ड पेअरला रिपेल करते. एक लोन पेअर आहे ना त्याच्यात, जसं की इथे NH3. आता NH3 तुम्ही बघा, ट्रायगोनल प्लॅनर ह्याला आपण काय केलं होतं, इथंच आहे एक्झाम्पल, याचं प्लेनमध्ये आला BF3. पण NH3 आपण असा नाही लिहित, असा कधी लिहिलेला दिसणार नाही तुम्हाला. NH3 असा लिहितात मित्रांनो, NH3 असा NH3 लिहितात. का लिहितात मग असा, कारण वरच्या बाजूला कोण बाबा बसलाय, लोन पेअर. ती लोन पेअर ह्यांना काय करते, ह्या बॉन्डला रिपेल करते, त्यामुळे ती सरळ राहत नाहीत, अशी ट्रायंगल सरळ राहत नाही, प्लॅनर राहत नाही, दबल्या जाते. दाबला जातो म्हणजे काय, रिपल्शन होत आहे. म्हणून मग ही जॉमेट्री जी आहे ती काय आहे बघा ना, पिरामिड तयार व्हायला का नाही, ट्रायगोनल पिरामिडल. म्हणून शेप बदलला त्याचा. NH3 एक्झाम्पल आलं, कारण लोन पेअर आहे. PCl3 फॉस्फरस 10 5 15 5 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स आहेत, त्याच्यातले 3च बॉन्डिंग मध्ये आहेत, म्हणजे एक लोन पेअर राहिला. कळालं की नाही. म्हणून मग AB3E मध्ये NH3 आणि PCl3चं एक्झाम्पल. आता असंच काय करायला ते, नंबर ऑफ ॲटम्स पण वाढणार किंवा लोन पेअर पण वाढणार. आता AB2E2 ह्याच्यामध्ये काय होणार, ट्रायगोनल प्लॅनरच, म्हणजे सेंटरला एक ॲटम, सराउंडिंगला किती, 2, पण लोन पेअर किती आता 2 आहेत. मग तुम्ही चेक करा, असं एक्झाम्पल H2O आहे, ऑक्सिजनकडे किती लोन पेअर आहेत, 2 बाजूला 2 हायड्रोजन, बॉन्ड पेअर 2, लोन पेअर 2. त्यानंतर OF2 आहे, H2S आहे, SCl2 आहे. एक्झाम्पल पाठ करा, त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. पुढे चला, AB4E सेंटर ॲटम 1, सराउंडिंग 4. सराउंडिंग 4 होते तर आपण पहिलं काय केलं होतं, टेट्राहायड्रल, जसं मिथेन आहे, CH4, 4 बाजूला 4 हायड्रोजन, टेट्राहायड्रल. आता इथं काय झालं, एक लोन पेअर आला. लोन पेअर आल्यामुळे काय झालं, रिपल्शन झालं. रिपल्शन झाल्यामुळे जे टेट्राहायड्रल प्रॉपर राहायचं त्याचा सीसॉ तयार झाला, रिपल्शनमुळे. सीसॉ माहिती ना काय, खेळलाव कधी, काय असतंय सीसॉ, पलीकडं 2 जण, आपण इकडे एकटंच, आपण वरच, ती 2 खालीच, आपण वरडत आहोत, आर्माला खाली घ्या. झालं की लहानपणी कधी खेळला का नाही सीसॉ, छान. सीसॉवर कसं लागत आहे, पडलंय का वरून कोणी कधी, वर गेल्यावर रपाक्षीरनं, निम्यात गेल्यावर नाही, त्या ह्याच्यात बसला होता का तुम्ही उरसामध्ये, राट पाळण्यात, त्या ड्रॅगनमध्ये तसल्या, नाही का, खतरनाक. मी तर मेलोच होतो, मी तर ओरडतच होतो, मला सोडा खाली. मग डेंजर आहे बाबा, आयुष्यात परत मी कधी त्याच्या नादाला लागणार नाही. ती तसलं नाही का, असं जाते, असं राट पडण्यापेक्षा ती लय डेंजर आहे, कसलं खतरनाक. अहो मी म्हणतो एखाद्याला अटॅकच आला असतं, जी घाबरतंय ना तसल्या ह्याला. आणि आमच्या मागं एक फरतांड पोरगं वर जाऊन बसलो होतं, मोबाईलवर बघतोय, ती चालू व्हायच्या अगोदर एकटंच वरती. आता मला सांगा, जेवढं मागं बसन त्या जहाजात तेवढं बोंबलतंय, आणि ती मागं जाऊन बसलोय मोबाईलवर, चालू झाली गाडी. म्हणलं ही काय येड फिड आहे का, आम्ही आपलं मध्ये बसला होता धरून एकमेकाला, ती मागं एकटंच. मी म्हणलो डेअरिंग बाजाय राहतो मला मग. आणि जेव्हा चालू झाल्यावर पातळ झाली त्याची पुन्हा, कार्यक्रमच बॉम्बला लागलं, मध्ये थांबविलं त्यांनी पुन्हा, उडी टाकतो म्हणायला लागलं. थांबवून स्पीड कमी करून त्याला खाली यायला लावलं, आमच्या पुढे येऊन बसलं पुन्हा. मी म्हणलं पहिलवान बरं झालं भेटलात तुम्ही. फालतू डेअरिंग उपयोगाची नाही. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये लय मोठा फरक आहे. AB5E
AB3E2 लोन पेअर बघा, चेक करा, एक्झाम्पल चेक करा, त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. एक दोन एक्झाम्पल त्यांनी डिटेलमध्ये दिलेत, मी तुम्हाला अगोदर सांगितले कसं येते. ॲडव्हान्स थिअरीजमध्ये काय येणार आता व्हीबीटी. व्हीबीटीमध्ये परत सांगतो ऑर्बिटल ओव्हरलॅपबद्दल दिले, पॉस्ट्युलेट्स तुमची तुम्ही वाचा. ओव्हरलॅप कसं होतंय, जेवढं जास्त ओव्हरलॅप तेवढाच बॉन्ड स्ट्रॉंग होतंय. मॅक्सिमम ओव्हरलॅप मॅक्सिमम स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड. आणि त्याच्यामध्ये मग ओव्हरलॅप 3 प्रकारचे सांगितलेत. कोणते 3 प्रकारचे आहेत मग अशीच बोललो मी तुम्हाला. कोणते कोणते? SS ओव्हरलॅप, SP ओव्हरलॅप, PP ओव्हरलॅप. SS ओव्हरलॅपमध्ये सिग्मा बॉन्ड तयार होतो, SP ओव्हरलॅपमध्ये सिग्मा बॉन्ड तयार होतो, PP ओव्हरलॅपमध्ये पण सिग्मा बॉन्ड तयार होतो. फक्त पाय बॉन्ड तयार कोणामध्ये होतो? PP मध्ये. PP चे 2 प्रकार आहेत, एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड. फक्त सिग्मा आणि पाय बॉन्ड मधला फरक समजून घ्या. पाय बॉन्ड हा साइड वाईज ओव्हरलॅप असतो. साइड वाईज असल्यामुळे काय होतं? वीक बॉन्ड असतो. हे बघा, हे p ऑर्बिटल आहेत. सपोज हे p ऑर्बिटल असे ओव्हरलॅप होत आहेत डंबेल शेप. तर हा जो ओव्हरलॅप आहे तो आपण काय म्हणणार? ह्याचा ॲक्सिस असा होता ना, ह्याचा पण ॲक्सिस असा होता. सो सेंट्रल ॲक्सिस मधून डायरेक्ट ॲक्सिस टू ॲक्सिस 2 गाड्याची समोरासमोर जर धडक लागली तर ती कशी असेल? डेंजर असेल. दोन्ही ड्रायव्हर उतरून बघणार, वाह काय छान वाट लागली, काहीच राहणार नाही, पूर्ण त्यांचे बोनट जाणार आहेत समोरासमोर. मॅक्सिमम ओव्हरलॅप. मी जर गेलो तिथे ॲक्सिडेंट बघायला तर मी दोघाला म्हणेल अभिनंदन, सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड काय असणार? स्ट्रॉंग ओव्हरलॅप असते. पण हेच ऑर्बिटल जर असे राहिले, आता इथं बघा, हे जे ओव्हरलॅप आहेत ॲक्सिस कुठे आहे त्यांचे? ह्याचा इकडं राहिला, ह्याचा इकडं राहिला. ॲक्सिस ही तिसरीकडेच आहेत आणि ओव्हरलॅप साईडने. 2 गाड्याची साईडने जर टक्कर झाली, हे इकडून गेलं ते तिकडून गेलं, फक्त काय होईल? थोडंफार बोनट बेंड होईल, कलर जाईल, एवढंच. पण धडक तेवढी डेंजर नसेल. समोरासमोर लागणं आणि साईडनं घासून जाणं ह्याच्यात फरक आहे ना. आता हे काय साईड वाईज ओव्हरलॅप आहे. सो दिस इज व्हॉट? पाय बॉन्ड. दिस इज व्हॉट? सिग्मा बॉन्ड. मग स्ट्रॉंग कुठला असेल? सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असणार. पाय बॉन्ड काय असणार? वीक असणार. स्ट्रॉंग अँड वीक. ठीक आहे. सो हे टाईप ऑफ बॉन्डमध्ये येते, सिग्मा आणि पाय बॉन्ड. आता महत्त्वाचं काय व्हीबीटीमध्ये? मग हायब्रिडायझेशन. व्हीबीटी तर इंट्रोड्यूस झाली, पण व्हीबीटीचा बेस आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनमध्ये काय? ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग रिकास्टिंग होणं. आता जसं की तुम्ही बघा, कार्बनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत कार्बनमध्ये? कार्बन ॲटॉमिक नंबर 6. जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं 1s2 2s2 2p किती? 2च येणार ना, हो नाही? मग आता जर आपण हे इलेक्ट्रॉन लिहिले तर हे 1s2 चे 2 इलेक्ट्रॉन, 2s2 चे 2 इलेक्ट्रॉन, ही पण पेअर आहे. आणि 2px मध्ये 3 ऑर्बिटल असतात. 2px 2py 2pz. p ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? आता 3 ऑर्बिटल आहेत. मग इलेक्ट्रॉन 1 आणि 2. हंस रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. सिंगल भरले आपण. पेअरिंग त्याशिवाय होत नाही, कारण सगळ्याला सिंगल यायला पाहिजे. आता इथं तिसऱ्याला इलेक्ट्रॉनच नाही, मग पेअरिंग होणार काय या दोघांची? बिलकुलच नाही. तुम्ही जर बघितलं तर कार्बनमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2. मग बाय रूल व्हीबीटी काय म्हणते? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स टेक्स पार्ट इन द बॉन्डिंग. मग कार्बनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? अनपेअर्ड. व्हीबीटीच्या पॉस्ट्युलेटमध्ये बघा तुम्ही, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2च आहेत. मग कार्बन 4 बॉन्ड बनवायला आहे कुठून? तुम्ही बघा ना, मिथेनमध्ये किती बॉन्ड आहेत कार्बनला? किती आहेत? 4 बॉन्ड आहेत. मग हे कसं काय पॉसिबल आहे? हे तर ऑब्झर्व्ड आहे, मॉलिक्यूल तर तयार झालेत, कार्बन तर 4 बॉन्ड बनवायला. मग हे पॉसिबल नाही आहे प्लेन व्हीबीटीवर. मग व्हीबीटी काय म्हणते की जे ऑर्बिटल्स असतात कुठल्या एलिमेंटचे, आता कार्बन आहे, कार्बनला जर समजा हायड्रोजन ॲटम जवळ आलेले दिसायलेत, तर कार्बन हा काय करतो? स्वतःच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये चेंज करतो. चेंज कसा करतो? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2च आहेत त्याच्याकडे, पण येणारे पाहुणे 4 आहेत. तर ती स्वतःला काय करते? त्याचे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्यांचं इंटरमिक्सिंग करते. कोणते ऑर्बिटल्स? तर व्हॅलन्स सेलचे हे ऑर्बिटल्स. हे ऑर्बिटल कोणता आहे? हा 2s. हा कोणता आहे? 1s. तर जे व्हॅलन्स सेल आहेत, ही व्हॅलन्स सेल आहे ना, 2 वाला व्हॅलन्स धरायचं आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 बाहेरच. तर ह्यांचं मिक्सिंग होत आहे म्हणतात. हायब्रिडायझेशन काय की हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स इंटरमिक्स होतात आणि त्याच्यातले इलेक्ट्रॉन काय केले जातात? जसं हायड्रोजन जवळ येतील तसं त्यांना अनपेअर केलं जातं. मग ही जी s मधला इलेक्ट्रॉन आहे ती उडी मारत आहे कुठं? p मध्ये. आणि त्याला म्हणायचं एक्साइटेड स्टेट. व्हॉट वी कॉल दॅट स्टेट इज एक्साइटेड स्टेट. मग हा इलेक्ट्रॉन इथे गेला तर इथे किती इलेक्ट्रॉन झाले? आता सांगा मला. हे तुला कमी करतो मी, बोंबललं सगळंच, आमचं असलंच काम आहे.
गड मोड सोनार धड. या बघा आता एक्साइटेड स्टेटला किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 आहेत. पण आता हे कसे आहेत? अनपेड. मग ते हायड्रोजनला रेडी केलं. थोडक्यात त्यांनी काय त्याचं घर रेडी केलं. हायड्रोजनला परत हे काय म्हणणार? या बॉन्डिंग तयार करू. मग हायड्रोजन 4 आले तर हे 4 CH बॉन्ड असे तयार होणार. म्हणून कार्बन जो आहे तो 4 बॉन्ड बनवू शकतो. म्हणजे कार्बनचं ओरिजिनल स्टेट नाही आहे, 4 बॉन्ड बनवण्याची ताकद नाही आहे, त्याच्याकडे 2च अनपेड होते. पण त्याने काय केलं, जसं दुसऱ्या ॲटम जवळ येतील बॉन्डिंग तयार करण्यासाठी, कोव्हॅलेंट बॉन्ड बनवण्यासाठी, त्याने काय केलं, स्वतःमध्ये रिअरेंजमेंट केलं, स्वतःच्या ऑर्बिटल्सला इंटरमिक्स केलं आणि नवीन ऑर्बिटल्स तयार केले. आता नवीन ऑर्बिटलला नाव काय द्यायचं? जुनं ऑर्बिटल हे S होतं, हे P होतं. पण नवीन ज्यावेळी पार्टनरशिपमध्ये तयार होते, मिक्सिंगमधून तयार होते, कुठलीही कंपनी पार्टनरशिपमध्ये असली, तुम्ही 2 मित्रांनी कंपनी टाकली तर नावाचं भांडण असणारच की पार्टनरशिपमध्ये. समजा जर माझी पार्टनरशिप झाली ह्या दोघा तिघासोबत किंवा एक जणासोबत, राठोडसोबत पार्टनरशिप झाली, राठोड आपण कंपनी टाकू मस्त MIDC मध्ये आणि नाव देऊ स्वामी क्लासेस, ती तयार होणार का? मी 50 लाख द्यायलोय, सर 50 लाख द्यायलेत आणि नाव मात्र स्वामी क्लासेस. कोणतर तयार होईल का? तुम्ही तर तयार होचाल, कोणच नाही होणार. मग नावाचा विषय येणार ना. मग हायब्रिडायझेशनमध्ये होतंय काय? पार्टिसिपेट कोण कोण झालंय? यस. आणि पीचे किती पार्टिसिपेट झाले? 3. म्हणून हायब्रिड ऑर्बिटलला नाव काय येणार? काय आलं? sp3. किती ऑर्बिटल्स पार्टिसिपेट झालेत? यसचा 1, पीचे 3. मग त्याच्यानुसारच नाव. जसं आता ट्रेंड आलाय बघा, नवीन कपल ज्यावेळी लेकराची नावं ठेवायची ती कशी ठेवतात? हां बघा ना तुम्ही, नवऱ्याचं बी नाव अर्ध यावा, बायकोचं बी नाव अर्ध यावा, अशी तजवीज करायलेत. एखादं एक्झाम्पल? हां हो हाय बघा, विराट आणि अनुष्का. काय नाव ठेवले त्यांनी? वामिका. बघा हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशन त्यालाच म्हणायचं. मग 1 S ऑर्बिटल आणि 3 P ऑर्बिटल होते म्हणून sp3. आता ज्यावेळी तुम्ही पुढे बघचाल, पुढचे एक्झाम्पल चेक करचाल, कधी कधी आता पुढे काय झालेलं आहे पहा, इथं 1 S असणार, 3 P असणार. ह्या केसमध्ये काय असणार? 1 S आणि 2 P ऑर्बिटल, कारण sp2 आहे. हे 1 S आणि 1 P. सो जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स पार्टिसिपेट होतात त्याच्यानुसार नाव तयार होतं. 1 S 1 P तर sp, 1 S 2 P तर sp2, 1 S 3 P तर sp3. किती ऑर्बिटल्स पार्टिसिपेट होतात त्याच्यानुसार. sp3 चे एक्झाम्पल मगाशी सांगितले तुम्हाला, 3 एक्झाम्पल आहेत, मिथेन, अमोनिया, वॉटर. sp3 चे दिलेत. त्याच्यानंतर आता एक एक्झाम्पल सांगितलं ना तुम्हाला, मिथेन कसा तयार होते. त्याच्यानुसार अमोनिया आणि वॉटर, फक्त काय करायचं तिथं लोन पेअर राहते, चेक करा. दुसरं काय? sp2. याचे एक्झाम्पल कुठले आहेत? इथेन आणि BF3, sp2 दिलेले एक्झाम्पल. आणि sp साठी काय आहेत? sp साठी एक्झाम्पल, एक ॲसिटिलीन आहे म्हणजे इथाईन आहे, ट्रिपल बॉन्डवाला. आणि इकडे इनऑर्गॅनिकमध्ये पण दुसरं एक घेऊ शकता तुम्ही, जसं की बेरिलियम क्लोराईड आहे, BeCl2. त्याच्यात बेरिलियमचा हायब्रिडायझेशन sp असेल, sp. लिमिटेशन्स काय? लिमिटेशन्स आहेत बघा, काहीतरी गोष्ट राहिलेलीच असते प्रत्येक थिअरीमध्ये, कारण सगळ्याच गोष्टी कोणी एकट्याने एक्सप्लेन केलेल्या नाहीत हिस्ट्रीमध्ये, इम्प्रूव्हमेंट होत गेलेली. बॉन्डिंगचं पण तेच आहे. मग VBTच्या लिमिटेशन नंतर त्याचे काही लिमिटेशन्स आहेत, काही ड्रॉबॅक्स आहेत. म्हणून शेवटची जी थिअरी आली ती कोणती आली? मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी काय सांगते? ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्रित येतात. हे बघा इथं, लक्ष द्या, हा A ॲटम आहे, हा B ॲटम आहे, त्यांचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्रित आलेत आणि त्याच्यापासून 2 ऑर्बिटल्स ॲटॉमिक ऑर्बिटल्सने भाग घेतला तर मॉलिक्युलर ऑर्बिटल पण 2च तयार झाले, 1, 2. फक्त मॉलिक्युलर ऑर्बिटलचे प्रकार 2 आहेत, एक हाय एनर्जीचा आणि एक लो एनर्जीचा आहे. हाय एनर्जीचा जो आहे त्याला म्हणायचं AMO. काय म्हणायचं त्याला? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता इथं सांगतो मी तुम्हाला, हे एक A ॲटमचं ॲटॉमिक ऑर्बिटल जे पार्टिसिपेट व्हायला आहे. त्याच्यानंतर हे B ॲटम आहे जे बॉन्डिंगसाठी आलेलं आहे, त्याचा ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. आणि हे आपला एनर्जीचा ग्राफ आहे. जर तुम्ही चेक केलात तर Aचा एक ॲटम आहे, A ॲटम एक आहे, त्याचा एक ऑर्बिटल आहे, B एक ॲटम आहे, त्याचा एक ऑर्बिटल आहे. ह्या दोघांनी जवळ आलेत आणि बॉन्ड तयार करायलेत, बॉन्डिंगचं ठरलं या दोघांचं. तर जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल पार्टिसिपेट झाले तेवढेच काय तयार होणार? मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार. कसे? तर ह्याचं एक ऑर्बिटल आहे, ह्याचं एक ऑर्बिटल आहे. मग
मॉलिक्युलर ऑर्बिटल पण 2 तयार झाले. फक्त मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये काय व्हायला, एनर्जी जर चेक केली तुम्ही तर वरच्या एनर्जीला एक ऑर्बिटल गेला आणि खालच्या एनर्जीला एक गेला. खालच्या म्हणजे कमी एनर्जीला एक. ज्याची एनर्जी जास्त आहे तो असतो AMO, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि ज्याची एनर्जी कमी आहे त्याला म्हणायचं BMO, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. AMO सांगा, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. BMO, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मला सांगा, इलेक्ट्रॉन ज्यावेळी आपल्याला द्यायचेत, डिस्ट्रीब्यूट करायचे, तर त्यावेळी इलेक्ट्रॉन अगोदर कुठं जातील, लो एनर्जी लेवलला का हाय एनर्जी लेवल? लो एनर्जी लेवलला. कारण कमी एनर्जी म्हणल्यावर कमी एनर्जी कोणी पण प्रेफर करतं अगोदर इलेक्ट्रॉन, हो की नाही. सो इलेक्ट्रॉन अगोदर बॉन्डिंगमध्ये जातील. जागाच नसेल तर कुठल्या ऑर्बिटलमध्ये जाणार, अँटी बॉन्डिंग. येतं एक नाही लक्षात, येस ऑर नो. तुम्हाला जर समजा किरायाने फ्लॅट पाहिजे एखाद्या ठिकाणी, उद्या पुण्या मुंबईला गेलात तुम्ही, 4 मित्र आहेत, हॉस्टेलला जागा मिळाली नाही, हॉस्टेल मिळालं नाही, मेरिटच्या पोरांनी घेतलं, आपलं तर लय मेरिट धाराशिवून आलो तर आपण, मग आपल्याला हॉस्टेल नाही मिळालं तर आपण काय करणार, 4 जण जाऊन रूमचं चेक करणार. तर 2 फ्लॅट अवेलेबल आहेत, एक आहे सेकंड फ्लोअर आणि एक आहे 19व्या मजल्यावर. तुम्ही काय प्रेफर करणार? मुंबई पुण्यात तसाच प्रकार आहे. 19th फ्लोअर चॉईस करणार का सेकंड फ्लोअर चॉईस करणार? हा, वर जायला कसं पायऱ्याने नाही जायचं, लिफ्ट आहे, लिफ्ट असतात अशा बिल्डिंगला. पण लिफ्ट जरी असली तरी दररोज 19व्या मजल्यावर जायचं आणि पुन्हा 4 वेळेस दिवसातून खाली यायचं. सो प्रेफरन्स कशाला असेल आपला? कमी एनर्जी जाणार आहे ना सेकंड फ्लोअरला, हो की नाही. कधी लिफ्टचा घोटाळा बी झाला तर सेकंड फ्लोअरवर जाता येईल. समजा लिफ्ट बंद पडली एखाद्या दिवशी आणि 19व्या मजल्यावर जायचं आणि वर गेल्यावर, तिथे गेल्यावर मित्र म्हणतोय तुला दूध पुढं आणायला सांगितलं होता, का आणला नाहीस या जागी, राहील का एनर्जी? नाही. सो इलेक्ट्रॉन सुद्धा लोअर एनर्जी लेवल अगोदर प्रेफर करणार. त्यामुळं अगोदर BMO मध्ये इलेक्ट्रॉन जातात, नंतर अँटी बॉन्डिंगमध्ये जातात. हा फरक आहे 2 ऑर्बिटल आणि त्याच्या बेसिसवरच मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आहे. आता आपण इथं हे तर कळलं तुम्हाला कसे तयार होतात, साय A प्लस साय B. आता हे साय काय, साय म्हणजे दुधावरची साय नाही, हे फंक्शन आहेत, मॅथमॅटिकल फंक्शन. जर ॲडिटिव्ह असेल तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते आणि सबस्ट्रॅक्टिव्ह असेल तर तयार काय होते, अँटी बॉन्डिंग. अँटी बॉन्डिंग ऑर्बिटलला रिप्रेझेंट करण्याची एक स्टाईल आहे. सिग्मा जर प्लेन लिहिलं तर बॉन्डिंग आणि सिग्माच्या डोक्यावर स्टार दिला तर ती काय असते, अँटी बॉन्डिंग. सो सिग्मा इज बॉन्डिंग BMO आणि सिग्मा स्टार इज अँटी बॉन्डिंग. मग त्यानुसार मग तुम्हाला इथे त्यांनी ऑर्डर डायरेक्ट दिलेली बघा. ह्या 2 ऑर्डरच पाठ करा, ह्याच्यावरच क्वेश्चन आहेत. जसं आपण 1s2 2s2 2p6 असं लिहिले का अफुबूस प्रिन्सिपलमध्ये, तसं इथं ऑर्डर आहेत. कोणत्या 2 ऑर्डर आहेत? फॉर डायटॉमिक मॉलिक्युल्स ऑफ सेकंड रो एलिमेंट्स एक्सेप्ट O2 अँड F2 द रँक ऑर्डर ऑफ एनर्जी. मग इन्क्रीजिंग एनर्जीनुसार हे ऑर्बिटल आहेत. सिग्मा 1s बॉन्डिंग झाला, सिग्मा स्टार 1s अँटी बॉन्डिंग झाला, सिग्मा 2s परत बॉन्डिंग झाला. अगोदर बॉन्डिंगच येणार ना, खालून वर चाललो होता. सिग्मा स्टार 2s अँटी बॉन्डिंग, अजून हायर एनर्जी. त्यानंतर पाय 2px इक्वल टू पाय 2py. आता पी मध्ये म्हणल्यावर एसच्या नंतरच पीची ऑर्डर आहे ना, वरती वरती चाललो होता आपण. इज ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन लेस दॅन चुकून झालंय. सिग्मा 2pz इज लेस दॅन पाहिजे, त्यांचं चुकायला बरं, इथं साईन चुकीचं टाकलंय. पाय स्टार 2py पाय स्टार 2px अँटी बॉन्डिंग सगळे वरच्या एनर्जी लेवलला चालले. आता ह्या 2 ऑर्डरमध्ये काय फरक आहे बघा. O2 F2 साठी त्यांच्यासाठी ही ऑर्डर आहे दोघांसाठी. O2 F2 साठी कोणती? सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s सिग्मा 2pz पाय 2px पाय 2py. आता ह्या वरच्यात आणि खालच्यात कशाचा फरक आहे बघा बरं, एकाच ऑर्बिटलचा चेंज आहे. इथं सिग्मा 2pz कुठं आहे, पाय 2px पाय 2pyच्या नंतर आहे पहिल्यामध्ये, आणि खाली काय ते पाय 2px पाय 2pyच्या अगोदर आहे. सो एकच ऑर्बिटलची पोझिशन चेंज आहे. कोणत्या? सिग्मा 2pz ची. आता लक्षात कसं ठेवायचं, इथं दिलं नाही पण ते मी सांगतो. O2 F2 मध्ये, O2 मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 8 2 16. F2 मध्ये 9 2 18. मग 16 18 14 पेक्षा जास्त येते. आणि मग 14 जर इलेक्ट्रॉन असतील, 14 किंवा 14 पेक्षा कमी असतील तर वरची ऑर्डर वापरायची. वरची काय सांगितलं मी, 14 किंवा 14 पेक्षा कमी, 14 और लेस दॅन 14. तर ऑर्डर कोणती वापरायची? वरती जी दिलेली ती कोणती? सिग्मा 2pz कुठं पाहिजे? पाय 2pxच्या नंतर.
आणि दुसरी कंडिशन आहे ग्रेटर दॅन 14, ग्रेटर दॅन 14 ऑर डायरेक्ट ग्रेटर दॅन 14 म्हणल्यानंतर O2F2 तिथंच आला की हो. आता बघा मी जर तुम्हाला म्हणलं N2 तर N2 ला कुठं प्लेस करणार तुम्ही? ही फर्स्ट केस आहे आणि ही सेकंड केस आहे. N2 नायट्रोजनमध्ये इलेक्ट्रॉन किती झाले? 7 2 14. मग त्याला इथं घ्यावं लागेल इक्वल ऑर लेस दॅन 14 आणि ग्रेटर दॅन 14 मध्ये 14 पेक्षा जास्त असणार आहे. मग O2 आला F2 आला, इलेक्ट्रॉनची संख्या मोजायची त्याच्यानुसार. मग बाकी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर तुम्हाला लिहिता येते की S मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. पीच्या ऑर्बिटलमध्ये ऑर्बिटल आहे हे PX, तर इथं पण 2च इथं पण 2च, एकदम 6 नाही टाकतायत कारण इथं PX PY असं दिलेलं, त्याच्यानुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे तुम्हाला इथं. आता सपोज एक एक्झाम्पल आपण डायरेक्ट बघू. H2 मध्ये तुम्ही बघा दोन्ही इलेक्ट्रॉन कुठं आले? मग सिग्मा 1s मध्येच आले का? बॉन्डिंग मध्येच दोन्ही येणार ना. सिग्मा 1s सिग्मा 1s2 म्हणजे ते इथंच आलं सिग्मा 1s2 H2चं. तसं दुसरा जर मॉलिक्यूल असेल लिथियम 2 आहे, लिथियम मॉलिक्यूल Li2, लिथियम मध्ये एकामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? सांगा पटापटा. सर भूक लागली आता कवा सांगावं, आम्ही कटाळून टाकलंय तुम्ही आम्हाला. किती आहेत एका लिथियम मध्ये? 3 आहेत. मग 3 आणि 3 किती झाले? 6. मग डिस्ट्रीब्यूट करा. सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 किती झाले? 4. सिग्मा स्टार 1s2 नंतर काय येणार? सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 4 झाले. त्याच्यानंतर काय येत आहे? सिग्मा 2s2 झाले की 6. कळलं नाही? आता बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला त्याच्यावरून खूप महत्त्वाचा आहे. बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला आता इथं बघा O2 मॉलिक्यूल हे दाखवतो, एकावरून कळते तुम्हाला. O2 किती झाले इलेक्ट्रॉन? ऑक्सिजन एकात 8 असते, दोघात 16. मग डिस्ट्रीब्युशन कसं झालं बघा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ O2 मॉलिक्यूल सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2 2 4 6 8 सिग्मा 2pz, कारण 2pz अगोदर घ्या म्हणलंय मी O2F2 साठी. 2pz2 पाय 2px2 किती झाले मोजा? 2 4 6 8 10 12 2 14. आणि इथं शेवटी तुम्ही जर म्हणलात की सर इथं एक एक का लिहिलंय, तर नीट समजून घ्या. ज्यावेळी पाय 2px पाय 2py त्यांची एनर्जी तर कशी आहे? सेम आहे, इक्वल एनर्जीला आहेत. मग आता तिथे इलेक्ट्रॉन कसे भरले पाहिजेत? एका ऑर्बिटलमध्ये एकच सिंगली फील्ड, म्हणून ते एक एक लिहिले. आता याची बॉन्ड ऑर्डर कशी काढायची ते पण सांगतो. बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला काय? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस नॉन बॉन्डिंग नसते इथं, अँटी बॉन्डिंग म्हणजे स्टार AMO वाले. बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंगचा डिफरन्स डिवाइड बाय काय करायचं? 2 करायचं. NB मायनस NA डिवाइड बाय 2. फॉर्म्युला काय? NB बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस NA अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवाइड बाय 2. आता इथं बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत बघा? बिगर स्टार वाले 2 4 6 8 10 म्हणून NB किती? 10 मायनस अँटी बॉन्डिंग बघा 2 4 5 आणि 6 10 वजा 6 किती राहिले? 4 भागिले 2 म्हणून मग 2 ऑक्सिजन मध्ये किती बॉन्ड येतील? 2. किती बॉन्ड येतात तेच म्हणजे बॉन्ड ऑर्डर, त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. कळलं नाही? N2 डायरेक्ट तुम्ही सांगू शकता N2 किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 2 14. मग तेच डिस्ट्रीब्यूट करायचं आणि बघायचं तुम्हाला लक्षात येईल बॉन्ड ऑर्डर किती येईल त्याची? 3 येईल. F2 किती आली बॉन्ड ऑर्डर? 1 आली. ते सेम फॉर्म्युला हे बघा इथं 10 वजा 8 2 राहिले 2 भागिले 2 1 F2 ची बॉन्ड ऑर्डर 1. तुम्ही चेक करू शकता. बॉन्ड पॅरामीटर्स मध्ये मला वाटत नाही जास्त काही सांगावं लागेल. बॉन्ड अँगल बिटवीन द 2 or 3 वॉट एव्हर मे बी द बॉन्डेड ॲटम्स. त्यानंतर बॉन्ड लेंथ, बॉन्ड एन्थाल्पी काय असते? बॉन्ड एन्थाल्पी इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द पर्टिक्युलर बॉन्ड. कुठलाही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी द्यावी लागते म्हणजे ती पॉझिटिव्ह राहणार, त्याला काय म्हणायचं? बॉन्ड एन्थाल्पी. समजा जर मल्टिपल बॉन्ड असतील तर ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. मल्टिपल बॉन्ड असतील तर काय घ्यावं लागेल? ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. त्याच्यानुसार इथं तुम्हाला आता बॉन्ड एन्थाल्पीज दिल्यात बघा. बॉन्ड लेंथ पण दिल्यात. व्हॉट इज बॉन्ड लेंथ? इट इज द इंटरन्युक्लिअर डिस्टन्स बिटवीन द 2 बॉन्डेड ॲटम्स. सो बॉन्ड लेंथ पण दिलेली तुम्हाला. OH ची किती आहे, काय, CO, NO, डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल तर काय, हे महत्त्वाचं आहे बरं टेबल. ह्याच्यावरती फोकस करा. कोव्हॅलंट बॉन्ड लेंथ दिलेली आहे तुम्हाला इथं. टाईप ऑफ बॉन्ड पण दिला आहे.
बॉन्ड लेंथचा वापर आपण कशासाठी, बॉन्ड स्ट्रेंथसाठी करणार ना, किती स्ट्रॉंग आहे किती वीक आहे. मल्टिप्लिसिटी वाढली की बॉन्ड स्ट्रेंथ काय होते, वाढते. आणि मल्टिप्लिसिटी वाढली की बॉन्ड लेंथ काय होते, कमी होते. तुम्ही चेक करून बघू शकता या टेबलमध्ये. हे पहा, इथं दाखवतो मी तुम्हाला. कार्बन डबल बॉन्ड कार्बन किती आहे बॉन्ड लेंथ 133. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. सो मल्टिप्लिसिटी वाढली की बॉन्ड लेंथ काय होईल, कमी व्हायली. कुठं पण चेक करा तुम्ही, काय अडचण नाही. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन 154. सो सिंगल बॉन्डला 154 आहे CC बॉन्ड लेंथ. डबल बॉन्डला 133 कमी झाली. ट्रिपल बॉन्डला 120 अजून कमी झाली. हे ऑब्झर्व करा बॉन्ड मल्टिप्लिसिटी. बॉन्ड ऑर्डर आत्ताच बघितलं आपण, NB मायनस NA अपॉन 2 त्याच्यानुसार बॉन्ड ऑर्डर येते. पोलॅरिटीमध्ये काय असणार, कोणावर किती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि किती निगेटिव्ह चार्ज त्याच्यानुसार बॉन्ड पोलॅरिटी येते. डायपोल मोमेंट कोणाकडे आहे कोणाकडे नाही हे पाठ करायचे एक्झाम्पल आहे तुमच्याकडं. जर समजा डायपोल ॲड झाले तर ते काय झालं, डायपोल मोमेंट दाखवेल ॲडिटिव्स. आणि जर ते कॅन्सल झाले, अपोजिट असतील, एकाच तोंड इकडे एकाच तोंड इकडे, इथं बघा आता हे इकडं आणि हे इकडं, तर नेट डायपोल मोमेंट काय झाली, 0. सो ॲडिटिव्ह जर झाली तर डायपोल मोमेंट दिसते. कॅन्सल जर झालं डायपोल मोमेंट, वेक्टर सारखं आहे तुमचं, वेक्टर ॲडिशन वगैरे, तर ती 0 दाखवणार. मग कोणाला डायपोल मोमेंट आहे कोणाला किती आहे त्याचा हा टेबल आहे, हा महत्त्वाचा. डायपोल मोमेंट तुम्ही चेक करू शकता. काही ह्याला 0 पण आहे बघा, BF3ला 0 आहे. ते डायरेक्ट क्वेश्चन विचारते तुम्हाला बॉन्ड पोलॅरिटीशी रिलेटेड. CH4 0 आहे. क्लोरोफॉर्म 1.04 आहे. CCl4 0 आहे. तर 0 आले तर अगोदर पाठ करा. H2 0 आहे. 0 आले अगोदर पाठ करायचं, कारण डायपोल मोमेंट त्यांची 0 आहे. त्यानंतर हे एक्झाम्पल खास करून बऱ्याच वेळा विचारतात, NH3 आणि NF3 याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते. बॉन्ड पोलॅरिटी हे फिक्स क्वेश्चन आहे ह्या दोघाचा, बऱ्याच वेळा आला. NH3 आणि NF3 ची बॉन्ड पोलॅरिटी चेक करून त्यांनी तुम्हाला विचारतात, ह्याची कमी कशामुळे ह्याची जास्त कशामुळे, त्याच्यावर लक्ष द्यायचं. कोव्हॅलेंट कॅरेक्टर ऑफ आयोनिक बॉन्ड याला म्हणायचं फॅजन्स रूल. आता हे थोडंसं डिटेलमध्ये पण तुमची तोंड बारीक झालेलं दिसायलेत मला. फॅजन्स रूल 2-3 पॉईंटमध्ये मी शॉर्ट पण ह्याचा टाकला आहे आणि एक्सप्लेन पण केलेला आहे यूट्यूबला, बघा तेवढाच वॉच टाईम वाढेल माझा. रेझोनन्स शेवटचा पॉईंट आहे. रेझोनन्समध्ये काय, इलेक्ट्रॉनची मूवमेंट दाखवलेली असते आणि एकापेक्षा जास्त स्ट्रक्चरल फॉर्म दाखवतात त्याच्यामध्ये. रेझोनन्स हा शेवटचा पॉईंट आहे या टॉपिकचा. सो हा होता आपला केमिकल बॉन्डिंग. लगेच रेडॉक्सला सुरू करू आपण. रेडॉक्स नको घ्यायचा सर, तुम्ही शिकवा आम्ही जातो. हां